कान्ह स्त्रियांचा देश म्हणून तो कान्ह देश. आणि कान्ह देशचं कालांतराने जे आपण म्हणतो अपभ्रंश होत जातो ना भाषेमध्ये बोलता बोलता, तसं तो अपभ्रंश झाला आणि तो खानदेश असा पडला. म्हणजे गुढी पाडवा हा सण जिथे सातवाहनांचं राज्य होतं त्याच भागामध्ये साजरा केला जातो. आपला इतिहास शिवाजी महाराजांपासून सुरू होतो आणि संभाजी महाराजांपाशी संपतो. साहित्य संमेलन म्हटलं की साहित्य बाह्य वाद घालणं हे साहित्य संमेलनाची अत्यंत दुष्ट दुर्दैवी परंपरा आहे. साहित्याबद्दल ते कधीही बोलत नाही. ते जेवणाबद्दल बोलतील पण साहित्याबद्दल बोलणार नाही. त्यांना साहित्य म्हणजे ज्या कागदामध्ये सामान मानतो ते सामान म्हणजे साहित्य असं त्यांना वाटतं. ज्यू हा जगातला पहिला एकेश्वरवादी धर्म. बाप्पा अब्राहम हा त्याचा संस्थापक. बाप्पा अब्राहमने काय सांगितलं ज्यू लोकांना? इंग्लंड जेवढा इंग्रजांचा आहे तेवढाच पॅलेस्टाईन हा फिलिस्तिनी लोकांचा. अमेरिका हे जगातलं सर्वात मोठं दहशतवादी राष्ट्र आहे. हे मी खुद्द अमेरिकेत 2002 साली रेडिओवर ज्या माझ्या मुलाखती झाल्या त्यावेळेस मी सांगून आलेलो केळी ही आमची ओळख आहे आणि ती ओळख आम्ही हरवणार नाही. आता भरी तुमच्या परसदारातही असेल केळी, लक्षात ठेवा, परंतु मूळची ती केळी खानदेशची आहे. नमस्कार, राम राम, जय खानदेश. द एम्प्टी स्पेस आणि झन्नाट फूड प्रेझेंट कटिंग पॅ मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत एक साहित्यिक आणि इतिहास अभ्यासक संजय सोनवणे सर. साहेब, तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आपण फॉर्मॅलिटी न करता आता चहा घेऊया आणि गप्पांना सुरू करूया. नक्कीच. चीअर्स. सर, आता जगभरात इतके राडे सुरू झाले. इस्रायल काय म्हणतंय, चीन काहीतरी म्हणतंय. हे सगळं सोडून ऍज अ खानदेशी आधी घरापासून सुरुवात करूयात. हा, तेच बरोबर पडेल. खानदेश शिवाय चीन, मग इस्रायलला जाऊयात आपण. चालेल. कसं आहे, घरचे प्रश्न खूप महत्वाचे असतात. खरं. तर सगळ्यात आवडता प्रश्न, खानदेश हे नाव कुठून आलं? हा खानदेश नाव कुठून आलं याच्याबद्दल दोन व्युत्पत्ती आहेत. काही लोकांच्या मते खान नावाचा कोणीतरी तिथे एक मोठा सरदार किंवा राजा होता, त्याच्यापासून ते खानदेश, खानांचा प्रदेश म्हणून खानदेश असं नाव पडलं. आणि दुसरी उत्पत्ती आहे कान्ह देश, आणि कान्ह देशाचं म्हणजे कृष्णाचा देश म्हणून खानदेश असं त्याचं दुसरं नाव पडलं. आता यातली उत्पत्ती खरी कोणती? खानांचं जर म्हणणार आपण तर खान भारतात आले कधी? बरोबर. ते आले 12व्या-13व्या शतकानंतर. त्याच्यानंतर हे काय नाव पडणं शक्य नाही, कारण त्याच्या आधीचं मग दुसरं काहीतरी नाव असलं पाहिजे. तर ते सत्य नाही. मग कान्हदेश ह्या व्युत्पत्तीकडे जावं लागतं आणि ती सत्य आहे असं वाटावं अशी स्थिती आहे. याचं कारण असं खुद्द महाभारतात एक कथा अशी आहे की ज्या वेळेस महाभारत युद्ध संपलं, नरसंहार झाला आणि कृष्णाचाही त्या पारध्याचा बाण त्याच्या पायाला लागला, कृष्णाचा अंत झाला. आणि मग अर्जुन ज्यावेळेस त्याच्या ज्या 16,000 नारी होत्या त्यांना परत आणण्यासाठी हस्तिनापूरला गेला आणि द्वारकेवरनं घेऊन जात होता, त्यावेळेस अहिर लोकांनी त्यांच्यावर, कारण कृष्णही अहिरांमध्येच लहानचा मोठा झाला ना. हां, त्यामुळे अहिरांचा कृष्ण खानदेशी होता का? कृष्ण खानदेशी नव्हता, परंतु अहिर, कारण अहिर समाज हा भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणावरची जी जमात होती, म्हणजे ऐतिहासिक जमात आहे ती. म्हणजे त्याचे पुरावे आपल्याला सनपूर्व 1,500 पासूनचे आपल्याला पुरावे मिळतात त्याचे. त्यामुळे ती एक हिस्टॉरिकल एक भारतातली फार मोठी जमात ती आणि शक्तिशाली जमात. पण ते पशुपालक होते, गोपालक होते किंवा शेळ्या मेंढ्या पालन करणं म्हणजे पशुपालन करणं हा त्यांचा मुख्य पेशा. आणि ज्या वेळेस आणि कृष्णाचं बालपण जे गेलं ते मात्र अहिरांमध्ये गेलं. हां, म्हणजे ज्यावेळेस नंद आणि याच्याकडे घेऊन गेला ना कृष्णाला मारणार म्हणून, कंस मारणार म्हणून, नाही का, ते टोपलीत ठेवून ते नदी ओलांडली त्याने, यमुना नदीतनं ओलांडून पलीकडं नेलं आणि ते याच्याकडे ठेवलं. तिथेच मग लहानचा मोठा कृष्ण झाला. त्याच्यामुळे त्याला अहिराचा पोरगा असंच त्याला म्हटलं जायचं. सुरुवातीला माहीत नव्हतं, त्यांनी गुप्त ठेवलं होतं ना ते की हा कोण, कारण नाही तर कंसाने मारून टाकलं असतं, कारण बालक होता ना. तर हा तो महाभारताचा हा थोडासा इतिहास. आणि ज्यावेळेस अर्जुन कृष्णाच्या सगळ्या बायका घेऊन चालला आहे तर या अहिरांना संशय आला की याच्या मनामध्ये काहीतरी कपट दिसतंय. त्यांनी केला अर्जुनावर हल्ला आणि त्या स्त्रिया सगळ्या पळवल्या.
पळवल्या म्हणजे वाईट हेतून नाही पळवल्या, अर्थातच प्रोटेक्ट करण्याच्या हिशोब. प्रोटेक्ट करण्याच्या हिशोबाने, कारण त्याचा समज असा झाला की हे वाईट हेतून हा घेऊन चालला म्हणून. आणि काही लोक मग दक्षिणेकडे, कारण द्वारका म्हणजे गुजरातमध्ये आली आणि दक्षिणेकडे म्हणजे आपल्या खानदेशामध्ये येऊन बसले. आणि मग कान्ह स्त्रियांचा देश म्हणून तो कान्ह देश, आणि कान्ह देशचं कालांतराने जे आपण म्हणतो अपभ्रंश होत जातो ना भाषेमध्ये बोलता बोलता, तसं तो अपभ्रंश झाला आणि तो खानदेश असा पडला. म्हणजे खानदेश हे नाव अत्यंत पुरातन आहे, कृष्णाशी संबंधित आहे, भारताच्या एका मायथॉलॉजीशी म्हणजे एका उज्ज्वल इतिहासाशी संबंधित आहे. त्यामुळे खानदेश आणि कृष्ण याचं हे नातं आणि पशुपालक गवळी हे जे त्यांचं जे मुख्य रूप आहे त्या समाजाचं, याचं हे प्राचीन निदर्शक आहे. बरोबर आहे. मला असं वाटतं की तुम्ही दिलेल्या या उत्तराने प्रत्येक खानदेशीला कुठं ना कुठं गर्व वाटणार आहे आता या गोष्टींना. आणि जे काही अफवा असतात इकडचा तिकडचा ते थांबणार आहेत. तर आपल्या प्रदेशातील मूळ रहिवासी कोण आहेत? कारण की आता बऱ्याच जमाती मायग्रंट आहेत. हां, अगदी. आता तसं जर पाहायला गेलं आपण तर भारतात किंवा जगामध्ये मानवजातीचा इतिहास आहे. सर्वात प्राचीन मानव हा शिकारी माणूस होता. बरोबर आहे. तो शिकारी शोधासारखा भटकत असायचा. जमीन आपली का नाही याची त्याचं काही घेणं देणं नव्हतं. शिकार मिळते की नाही मिळते, कंदमुळं मिळतात की नाही मिळतात, फळं मिळतात की नाही मिळतात, किंवा जनावरं जी आहे त्यांना चारा मिळतो की नाही मिळतो, लक्ष त्यांचं त्याच्यावर जमिनीवर मालकी हा काय प्रकारच नव्हता. त्यामुळे एका ठिकाणी स्थायिक होऊन राहणं वगैरे ही पद्धत नव्हती. पण शेतीचा शोध जेव्हा लागला, शेती शोधाने मात्र माणसाला स्थिर करायला सुरुवात केली. आणि मग प्राचीन काळी भारतात मग अशा जमाती कोणत्या कोणत्या होत्या? त्यात अहिर होती, शिबी होती, कुरू होते, पांचाल होते, औंढर होते, पौंड्र होते, मुतीब होते. अशा म्हणजे अनेक जमाती भारतामध्ये सुखनैव राहत होत्या, भटकत होत्या, कधी कधी आपापसात लढतही होत्या, कधी मैत्री करत होत्या. भाषेचा विकास, उद्गम आणि जी आज आपली भाषा जी पोचली आतापर्यंत आपल्यापर्यंत, त्याचं सगळं मूळ आपल्या त्या सगळ्या प्राचीन इतिहासात जातं. त्यामुळे खानदेशात वसले कोण, जिथे शेती शोध लागला. आणि सुदैवाने खानदेशामध्ये झालं काय, तापी नदी आहे, गिरणा नदी आहे, पांझरा नदी आहे, महत्त्वाच्या नद्या. त्याची खोरी अत्यंत सुपीक असल्यामुळे तिथे पुरातन माणूस वसला. त्यामुळे खानदेशाचा इतिहास म्हणजे अगदी पुरातत्व इतिहास हा आपण पौराणिक इतिहास पाहिला, महाभारतात काय म्हटलं आहे किंवा विष्णू पुराणामध्ये काय म्हटलं आहे, वायुपुराणामध्ये काय म्हटलं आहे, तर खानदेशाबद्दल भरपूर माहिती आहे किंवा अहिरांबद्दलही भरपूर माहिती आहे. परंतु झालेलं असं आहे की ते माणसं तिथे जी बसली शेतीच्या रूपाने, आणि त्यामुळे पुरातत्व इतिहास जो आहे तो सुद्धा खानदेशचा जवळपास इसवी पूर्व 3000 म्हणजे आतापासून 5-5.5 वर्ष जुना एवढा तो जातो. कारण तसे पुरावे तापी नदीच्या खोऱ्याची उत्खननं झाली त्यात मिळालेत, गिरणा नदीच्या खोऱ्यातले उत्खननं मिळालेत, पांझरा नदीच्या खोऱ्याचं उत्खनन झाली त्यात मिळालेत. सावळदास संस्कृती म्हणून जी पुरातन खात्यामध्ये प्रसिद्ध आहे ती संस्कृती मिळाली. आणि प्राचीन माणूस म्हणजे दगडी हत्यार कशी बनवता, जाती कशी बनवत होता, त्याच्या चुली कशा होत्या, तो स्वयंपाक काय करत होता, खात काय होता, तो पीत काय होता, याचे जे अवशेष आहेत म्हणजे मारलेल्या प्राण्यांची हाडं बिडं मिळाली म्हणजे आपण समजतो तो मांसाहारी होता किंवा धान्य काय खात होता, त्याचे जे अवशेष कणरूपाने कार्बन झालेले आता अर्थात उरलेले असतात, त्यातनं ते चित्र आपल्याला दिसतं. म्हणजे त्याचा खानदेशचा इतिहास फार प्राचीन आहे. तरी मग अहिर आणि अहिराणीचा उगम ह्या एक्झॅक्टली कसा झाला? हां, आता अहिर लोक हे पशुपालक होते. त्यामुळे त्यांनी हा जो पट्टा आहे सगळा म्हणजे महाराष्ट्राचा हा पश्चिम महाराष्ट्र, त्यानंतर गुजरातचा पश्चिम गुजरातचा भाग आणि मध्य प्रदेशचा काही भाग, हा सगळा अहिरांनी व्यापला होता. अगदी सिंधू नदीपर्यंत अहिर होते. त्यांचे उल्लेख मिळतात. अगदी टॉलेमीने सुद्धा, ग्रीकांनी पण त्याचा उल्लेख करून ठेवलेला आहे. आभिर म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. किंवा आभिरिया प्रांताचं जे नाव आहे या अहिरांमुळेच आला असावं असा सुद्धा एक विद्वानांचा अंदाज आहे. म्हणजे अहिर हा जमात जी आहे ती अत्यंत पुरातन आहे. ती टोळी होती, त्यानंतर ती स्थिर झाली, विखुरली, नंतर अनेक व्यवसायांमध्ये वाटली गेली, हा भाग वेगळा. परंतु हे अहिर लोक त्या पट्ट्यामध्ये केंद्रित झाल्यामुळे, एकत्र राहिल्यामुळे तिथली जी भाषा आहे त्या भाषेलाच नाव पडलं अहिराणी.
कारण शक्यतो असं होतं आता जसं महाराष्ट्रात राहतो त्याची मराठी, खानदेशात राहतो त्याची खानदेशी भाषा नसते, त्याची भाषेचं नाव आपण अहिराणी म्हणतो, म्हणजे जमात दर्शक नाव आहे. त्यामुळे भाषांचं नाव कसं पडतं हा सुद्धा एक वेगळाच इतिहासाचा सांस्कृतिक इतिहासाचा भाग आहे अर्थात तो. तर ही अहिराणी कशी बनलेली आहे की याच्यावर मराठी, गुजराती आणि हिंदी या 3 भाषांचा प्राचीन काळापासून प्रभाव पडलेला आणि मूळ अहिराणची भाषा अशा मिश्रणातनं ही आजची अहिराणी भाषा उदयाला आलेली आहे. आणि तिचे शिलालेखसुद्धा सातवाहन काळातले म्हणजे खकरात वंश निर्वंश करस, आता हे खानदेशी वाटतं की नाही, अहिराणी वाटतं की नाही, खकरात वंश निर्वंश करस खरस वगैरे आहे ना, हे सातवाहनांच्या नाशिकच्या शिलालेखामध्ये आहे. म्हणजे अहिराणी भाषेचे लिखित पुरावे सुद्धा एवढे प्राचीन आहे. म्हणजे ही अहिराणी भाषा उदयाला आली अहिर लोकांची आणि ह्या विविध प्रभावांमध्ये, कारण तो भागच असा की 3 वेगळे प्रदेश एकत्र जो तिथे येतात नाही म्हटलं तरी, आणि सातपुड्याचा छत्र लाभलेलं आहे. किंबहुना सातवाहन नाव हे कसं पडलं, म्हणजे सातवाहन जे राजघराणं झालं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं राजघराणं, 450 वर्ष त्या राजघराण्याने राज्य केलं. 450 वर्ष म्हणजे आजची मराठी आपण जी बोलतो ते मराठीचा ज्याला विकास म्हणतो, साहित्यिक विकास, तो सातवाहनांच्या काळात झाला. लेणी महाराष्ट्रातली 350 पैकी जवळपास 75 लेण्यांची सुरुवातच लेणी बांधायची सुरुवात त्यांनी केली. किल्ले सुद्धा म्हणजे रायगड असेल, राजगड असेल, तोरणा असेल, हे बांधले कोणी, सातवाहनांनी बांधलेले, म्हणजे मूळचे किल्ले हे सातवाहनांचे. तिथे सातवाहनांची नाणी पण मिळालेली आहेत. आणि सातवाहन नाव काय पडलं की ते छातवाहन आणि सातपुडा, लक्षात घ्या. तर सातपुड्याचे संरक्षक म्हणून सातवाहन, म्हणजे महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं राजघराणं जे आहे की ज्यांनी 450 वर्ष सत्ता गाजवली, ज्यांनी कुशाणांना रोखलं, त्यांनी दक्षिणेच्या सत्तांना रोखलं आणि महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र आणि कर्नाटकाचा काही भाग एवढ्या विस्तृत भागावर राज्य केलं. किंबहुना आपण आता गुढीपाडवा साजरा करतो किंवा शक संवत जे आपण म्हणतो, महाराष्ट्रात आपण शकच पाहतो ना, जे सन 78 सुरू होतं. तर सन 78 का, तर सातवाहनांनी म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णीने शक या नहपान म्हणजे परकीय होता, इराणमधला तो शासक होता आणि त्याने महाराष्ट्राचा काही भाग त्याने बळकावला होता आणि पारतंत्र्य आलं होतं. मग या एवढं पारतंत्र्य की सातवाहनाच्या ताब्यात फक्त सातारा, कराड एवढाच भाग राहिला. आणि तेवढाच भाग राहिल्यानंतर मग गौतमीपुत्राने काय केलं की अत्यंत पराक्रम गाजवून स्वाऱ्या करून गनिमी कावाचा उगम सातवाहनांपासून होतो. तर त्याने या शक या नहपानावर हल्ला केला आणि नाशिकजवळ युद्ध झालं. तिथे त्याचा नहपानाचा शिरच्छेद केला, त्याचा पूर्ण पराभव केला आणि महाराष्ट्र स्वतंत्र झाला. आणि महाराष्ट्र स्वतंत्र केला शकांच्या तावडीतनं, म्हणून शक संवत गौतमीपुत्र सातकर्णीने तेव्हापासून सुरू केलं. आणि गुढीपाडवा त्या दिवशी तो विजयोत्सव म्हणून गुढीपाडवा. आता आपण म्हणतो की रामाला अयोध्येला वगैरे म्हणून गुढी उभारले म्हणून आपण गुढी उभारतो, पण लक्षात घ्या गुढीपाडवा हा सण जिथे सातवाहनांचं राज्य होतं त्याच भागामध्ये साजरा केला जातो, उत्तरेत नाही, नाही केला. त्यामुळे आपण खानदेशाचा जो इतिहास ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस हा जो जाज्वल्य इतिहास जो आहे, जो एक अभिमानास्पद इतिहास आहे, म्हणजे हा भाषिक इतिहासही आहे, हा साहित्यिक, सांस्कृतिक आणि महाराष्ट्रातल्या फार कशाला 3 समुद्राचे पाणी पितो, ज्याचे घोडे पाणी पितात तो सातवाहन, अशी बिरुदावली त्यांनी मिळवली होती सातवाहनांनी. आणि एक महाकाव्य लिहिलेलं आहे एका सातवाहन राजावर, हाल सातवाहनावर. ते काव्य असं आहे, लीलावती नावाचं काव्य आहे. त्या काव्यात असं सांगितलं आहे की याने श्रीलंकेवर स्वारी केली हाल सातवाहनाने, आणि तिथल्या शेवटी राजाला तिथले हरवलं आणि त्याची मुलगी होती लीलावती राजकन्या, तिच्याशी लग्न केलं. तर या विवाहाची जी रंजक कथा आहे, म्हणजे सगळी याच्या पराक्रमाची आणि कसं तिला विवाहामध्ये मिळवलं, ही कथा म्हणजे काव्य म्हणजे ते लीलावती. म्हणजे एवढा मोठा जाज्वल्य इतिहास हा खानदेशाला लाभलेला आहे. आणि तो आतापर्यंत थोडासा वरती उचलतो का, नवीन प्रश्न घ्यायच्या वेळेस थोडं वरती, कारण तो माईक
ते एका लेवलला आलं, तोंड हो दिसत का? नाही. नाही, एकदम माईक खाली गेला की तू असं होऊ शकतो माईक, म्हणजे मी असं बोलतो ना अजून माईक, खाली गेलं तर चालेल. अजून level. मी थोडं असं वर बोलतो. गेलं तरी चालेल. जास्त ओके comfortable. मी आहे का? करूया मग कंटिन्यू करूया. ओके, पुढचा क्वेश्चन आपण कुठे एंड केलं? जजमेंट इतिहास हा, आहे ठीक खानदेशचा हा कंटिन्यू करू का? आणि हा इतिहास आता तुमच्या मार्फत आमच्यापर्यंत पोहोचतोय. सर असं काय कारण असेल की आपला इतिहास मध्येच कुठेतरी लुप्त पावला? दोन गोष्टी त्याच्यामध्ये की हा इतिहास मुळात जो लिहिणारा वर्ग असतो तो, आता मी आपल्या मित्राशी बोलत होतो की आपण डॉक्युमेंटेशन करत नाही. त्यामुळे आता जो इतिहास माहिती आहे तो शिलालेखांमुळे माहिती आहे, नाण्यांमुळे माहिती आहे, किंवा काव्य वगैरे जी लिहिली गेली, किंवा हाल सातवानं जी गाथा सप्तशती म्हणून काव्यग्रंथ संपादित केला आणि त्याच्यावर ज्या टीका लिहिल्या नंतरच्या लोकांनी, आणि त्याच्यावरनं आपल्याला त्यांचा इतिहास आता कळतो. बरोबर. पण त्या इतिहासाचं जो रिलेव्हन्स आहे किंवा जे महत्त्व आहे आणि त्याचा जो अभिमान आपल्याला वाटला पाहिजे. आपला महाराष्ट्राचा इतिहास दुर्दैवाने म्हणा का सुदैवाने म्हणा की अत्यंत योग्य जरी असलं तरी चुकीच्या अशा दृष्टीने आहे की आपला इतिहास शिवाजी महाराजांपासून सुरू होतो आणि संभाजी महाराजांपाशी संपतो. त्याच्या आधी यादव होते, शिलाहार होते, वाकाटक होते, राष्ट्रकूट होते, अहिर राजे होते. ईश्वरसेन नावाचा अहिर राजा खानदेशातला, तो मूळ खानदेशातला, तोही त्यांनी 200-225 वर्ष सत्ता गाजवलेली आहे. आणि त्याच्या आधी हे सातवाहन इसवी सन पूर्व 220 ते इसवी सनाचं 230 असे 450 वर्ष सातवाहनाने राज्य केलं. तर आपण त्याचं एक महत्त्व, आता गुढीपाडवा जसं मी सांगितलं की सगळे साजरा करतात, पण हे कोणाला माहीत नाही की गौतमीपुत्र सातवाहनाने हा पराक्रम केला, विजय मिळवला, स्वातंत्र्य मिळवलं, म्हणून आपण हा साजरा करतोय. आपण तो संबंध रामाशी कशाशी जोडत बसलो. बरोबर. म्हणजे ही सांस्कृतिकदृष्ट्या ही सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे आपण सांस्कृतिक गुलामीमध्ये कसं जातो, आपण अशा पद्धतीने नकळतपणे एक सांस्कृतिक गुलामीत जातो. बरोबर. तर उत्तरेचं वर्चस्व अशाच कथांमधनं वाढलंय, ज्या भाकड कथा आहेत. पण खरं ही महाराष्ट्राची कथा आहे, महाराष्ट्राची उत्पत्ती आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. सर आपल्या भागात कोणते कोणते राज्यकर्ते होऊन गेले किंवा कोणत्या कोणत्या गाद्यांनी आपल्यावर राज्य केलं? तर ज्ञात जे राजे आहेत त्यातलं सातवाहन तिथून सुरू होतो. त्यानंतर ईश्वरसेन नावाचा राजा झाला, त्याने जवळपास इसवी सनाच्या 450पर्यंत राज्य केलं. त्यानंतर जो काळ आहे गुप्तांच्या ताब्यामध्ये काही काळ होता. गुप्तांचे शासक म्हणजे मांडलिक म्हणून पाहिलं, म्हणजे गुप्तांनी ॲक्च्युली राज्य नाही केलं, मांडलिक म्हणूनच राज्य पाहिलं, पण स्वामित्व शेवटी गुप्तांचं होतं. मग 8व्या-9व्या शतकापर्यंत ही अशी व्यवस्था राहिली. नंतर मग स्थानिक सामंतच पुन्हा छोटे छोटे, धुळे प्रांतात वेगळे, खानदेशात वेगळे, नंदुरबारला वेगळे, नाशिकचा जो अर्धा भाग आहे जो खानदेशात आपण मानतो तिथे वेगळे, अशा प्रकारे तो विखुरला गेलेला होता. म्हणजे राजकीयदृष्ट्या तो अभंग त्या काळात नाही राहिला, पण सांस्कृतिकदृष्ट्या मात्र, भाषिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या मात्र ते अखंडत्व हे जसं देशाचं टिकलं आपलं आतापर्यंत, तसं अर्थातच खानदेशाचंही टिकलेलं आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेस यादवान झालं, मग यादवांचं राज्य आलं. यादवांनी 11व्या शतकापासून जवळपास 14व्या शतकापर्यंत अंत होईपर्यंत राज्य केलं. नंतर अल्लाउद्दीन खिलजी, त्याचं आक्रमण महाराष्ट्रावर झालं. त्यावेळेस त्याने सोहेल खान नावाच्या माणसाला खानदेशाचा प्रबंधक म्हणा किंवा सामंत म्हणा म्हणून त्याची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. म्हणजे त्याच्या ताब्यामध्ये जास्तीत जास्त 50-60 वर्षच फक्त तो राहिला. नंतर पुन्हा दिल्लीतल्या सत्ता बदलल्या, महाराष्ट्रातल्या सत्ता बदलल्या, वाकाटकांची सत्ता होती, शिलाहारांची सत्ता होती. त्यामुळे खानदेशामध्ये स्थानिक राजे प्रांतिक भागामध्ये म्हणजे विखंडित स्वरूपात का होईना विखुरलेले राहिले. आणि खानदेशाचा जो इतिहास आहे, नंतर मग ज्याला आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आलं, परंतु खानदेशावर त्यांचं राज्य कधीच नव्हतं. खानदेशावर कधीच नव्हतं. म्हणजे नाशिक औरंगाबादच्या पलीकडं छत्रपतींचं स्वराज्य कधी दुर्दैवाने पसरू शकलं नाही. ते एक थोडीशी एक इतिहासातली ती एक मर्यादा म्हणून मराठवाड्यातही नव्हतं, विदर्भावरही नव्हतं. त्यामुळे खानदेशावरही नसतं तर आपण काही फार मोठं त्याचं हे करण्याचं कारण नाही. परंतु जर असतं तर स्वराज्याचा, ज्याला आपण साथीदार किंवा भागीदार म्हणून आपल्याला हे मिळालं असतं नक्कीच. परंतु खानदेश, मग बारगळ वगैरे सारखे जे तिथे स्थानिक जे आता जे उदयाला जे आले वंश, काही राजवंश, हे नंतरच्या काळामध्ये उदयाला आले. म्हणजे ते
मराठ्यांचे प्रतिनिधी किंवा सरदार आणि त्यांनी भोजराज बाळगळ असतील किंवा बांडे असतील, कदम बांडे जे आहेत ते असतील, हे त्यांचे सरदार बनले. ते पेशव्यांच्या अंकित नव्हते. आधी ते स्वतंत्रच होते बरं का. ते स्वतंत्र होते. स्वतंत्ररित्या गुजरात असेल, माळवा असेल, याच्यावर स्वाऱ्या पण करायचे, तिथनं आपलं राज्य वाढवायचे. पण बाजीराव पेशव्याने काय केलं, त्यांना आपल्याकडे ओढून घेतलं. अच्छा. आणि बाजीराव पेशव्याने ओढून घेतल्यानंतर मग मराठा साम्राज्याशी खानदेश पुन्हा खऱ्या अर्थाने सामील झाला. नंतर मल्हारराव होळकरांनी काही माळवास ताब्यात घेतलं, गुजरात हे ताब्यात आला, धारचे पवार आहेत. त्याच्यामुळे खानदेश पुन्हा मराठा सत्तेच्या अंकित झाला. त्याच्यानंतर मग अर्थातच जो ब्रिटिश काळ म्हणतो आपण त्याला, मग ब्रिटिशांनी धुळ्याला ठाणच बनवलं होतं आपलं. आणि स्वातंत्र्याचा जो लढा आहे खरं म्हणजे तो खानदेशातनंच सुरू झाला. हां, कारण जे सातपुड्यातले जे आदिवासी बंधू आहेत आणि अहिर आहेत, कारण अहिर हे पहिल्यापासून स्वातंत्र्यप्रेमी वॉरियर, ते वॉरियरच आहे, म्हणजे मार्शल रेसेस म्हणतात त्यांना. म्हणजे अगदी इंथोवेन सारखा मानववंश शास्त्रज्ञ सुद्धा तो सांगतो की अहिर ही जमातच मुळात मार्शल रेस. त्यामुळे दरोडे टाकणं, ब्रिटिशांच्या खजिन्यावर, श्रीमंतांना लुटणं, गरिबांना धन वाटणं, अशा प्रकारे त्यांनी आपला लढा कायम ठेवला. मग महात्मा गांधीजींचा उदय झाला. त्यावेळेस नंदुरबार, जळगाव, चाळीसगाव तिथे अधिवेशने झालेली काँग्रेसची, आपल्याला माहिती, राष्ट्रीय अधिवेशने झाली. आणि त्या काळात या खानदेशाने खऱ्या अर्थाने राष्ट्रीय लढ्याला फार मोठ्या प्रमाणावर साथ दिली. बरोबर. माझे आजोबाई स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचा एका गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे सांगायचा मुद्दा हा की हा स्वातंत्र्य लढ्यात हा वाटा जो आहे खानदेशीचा, हा फार मोठा वाटा आहे. आणि शिरीष कुमार हे त्या दरम्यान- शिरीष कुमार तर तिथला प्रश्नच हा, नाही. ते आम्हाला पाठ्यपुस्तकात अगदी, शिकवलं गेलं. अगदी. तर तुम्ही जसं म्हटलं की स्वराज्यात आपल्याला सामील नाही होता आलं, तर त्याला हे कारण असू शकतं का की आपला खानदेश पठारी प्रदेश म्हणून येतो आणि डोंगरदऱ्यात स्वराज्याची वाढ पटकन होत होती, कारण पठारी प्रदेशात आपल्याला युद्ध करणं किंवा बाकीच्या गोष्टी मॅनेज करणं थोडं डिफिकल्ट. दोन भाग आहेत त्याच्यामध्ये. झालं काय, छत्रपतींनी कोकणावर एवढा लक्ष दिलं कारण दुर्गम भाग, शत्रू आपल्यापर्यंत येणार नाही. आणि खानदेश कसा की उत्तरेकडून दक्षिणेचं यायचं ते द्वारच आहे बिलकुल. बागलान जो खानदेशाला लागूनच आहे. आणि जे महत्वाचे बुऱ्हाणपूर आहे, बुऱ्हाणपूरला तर मोगलांचा नेहमीच तळ असायचा. म्हणजे मोगलांची महाराष्ट्राची राजधानी औरंगाबाद आणि बुऱ्हाणपूर. त्याच्यामुळे छत्रपतींनी त्या भागाकडे, म्हणजे छत्रपती जेव्हा सुरतवर गेले, सुरतची स्वारी ज्यावेळेस केली त्यावेळेस मात्र खानदेशातनंच गेले. त्यांनी सातपुड्यातनंच त्यांनी गुजरात गाठला. त्यांनी वेगाने हालचाल केल्या. त्यावेळेस खानदेशी जनता ही महाराजांच्या मागेच उभी होती. महाराजांना त्यांनी सर्व सहकार्य केलं. उलट दुसऱ्या लुटीच्या वेळेस ज्यावेळेस मोगल सैन्य पाठीशी लागलं महाराजांच्या, त्यावेळेस या खानदेशी लोकांनीच त्यांना रोखलं आणि युद्ध केलं. म्हणजे स्वराज्याशी संबंध नव्हता असं नाही, पण ऍक्च्युअली राज्य ज्याला आपण म्हणतो ते नव्हतं. परंतु छत्रपतींच्या कार्यात त्यांचा सहभाग होता का, तो सिंहा एवढा वाटा होता. सर, खानदेशाचा साहित्यिक वारसा काय आहे? खानदेशाचा साहित्यिक वारसा हाल सातवाहनापासून चालू होतो. म्हणजे इसवी सन पूर्व पहिलं शतक. हाल सातवाहनाने गाथा सप्तशती नावाचा महाराष्ट्री प्राकृतात ग्रंथ लिहिला की जो आजच्या मराठीचा पाया. आणि आज आपण जी अभिजात मराठीची मागणी करतोय त्याचा जो पाया आहे ते हाल सातवाहनाची गाथा सप्तशती. त्यामुळे खानदेशाचा हा एक भाग. आणि त्यातल्या ज्या गाथा आहेत त्यात खानदेशातलं जे जीवन आहे, लोकजीवन, ग्रामीण जीवन, महिलांचं जीवन, विविध जे सण उत्सव त्या काळात जे होत होते, देवतांचं वर्णन, हे त्या गाथा सप्तशतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे सर्वात मोठं साहित्यिक योगदान आहे इतिहास काळातलं. नंतर खानदेशामधनं अनेक कवी, ज्याला आपण चांगले शास्त्रीय गायकसुद्धा खानदेशामधनं उदाहरणार्थ जळगाव हे या शास्त्रीय संगीतासाठी प्राचीन काळापासून एक प्रसिद्ध क्षेत्र आहे. ते म्हणजे मोठे मोठे संगीतकार तिथे येऊन किंवा गायक तिथे येऊन सेवा द्यायचे किंवा तिथे शिकायचे. अशा स्वरूपाचं ते गुरुकुल पद्धतीचं जुन्या काळाची पद्धत होती तशी ती पद्धत होती. तिसरा भाग असा की आता आपण बहिणाबाई चौधरीपर्यंत येतो.
बहिणाबाई चौधरी, त्यानंतर मधुकरराव चौधरी तर शिक्षणतज्ञ, महान म्हणजे राजकीय क्षेत्रात तर मोठे होतेच होते, पण ते फार मोठे शिक्षणतज्ञ होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांनी शिक्षणावर पुस्तक लिहिलेलं आहे. एकमेव मंत्री असा असेल महाराष्ट्राला की ज्याने शिक्षणावर पुस्तक लिहिलं, आणि ते पुस्तक हे BEd MAd या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात कंपल्सरी आहे. अच्छा. म्हणजे हा खानदेशाचा शिक्षण क्षेत्रावर सुद्धा महाराष्ट्राच्या फार मोठा एक ठसा आहे. मधुकरराव चौधरींना खानदेशाने खरं विसरता कामा नये. आणि राहिले बहिणाबाई चौधरी, त्या अशिक्षित होत्या, अडाणी होत्या, आणि अहिराणी भाषेचा मूळ गोडवा, त्याचं आंतरिक प्रेमच्या भाषेत जे एक माया ममता जी दाटून आलेली असते त्या शब्दामध्ये, तर त्याचं जे सगळं प्रतिबिंब आहे ते सगळं बहिणाबाईंच्या कवितांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ती कवितेची गाणी पण झालेली आहेत, लता मंगेशकर सारख्यांनी गायलेली आहेत. तर तो हा खानदेशाचं ज्याला आपण साहित्यिक योगदान म्हणू. आणि साने गुरुजी असतील, त्यांचंसुद्धा खानदेशात वास्तव्य होतं, म्हणजे त्यांचा तिथं भाग नव्हता, परंतु त्यांचासुद्धा साहित्यातला वाटा तो जगजाहीरच आहे. त्यामुळे बालकवी तेही तिथं त्याच भागात आहेत. बालकवींच्या कविता म्हणजे आजही निसर्ग कविता म्हटलं की बालकवीच आठवतात. त्यामुळे म्हणजे काव्य असेल, संगीत असेल, साहित्य असेल, याच्यामध्ये खानदेशाचा वाटा, किंवा राजकीय असेल, कारण खानदेश अशा मोक्याच्या ठिकाणी होतं की उत्तरेतनं दक्षिणेत जायचं तर खानदेशातनं जावं लागायचं, किंवा तिकडून खाली यायचं असलं तर खानदेशातनंच. किंवा खानदेश हा असा मोलाचा टप्पा आहे म्हणजे भौगोलिकदृष्ट्या सुद्धा, की जेथे सांस्कृतिक संमिलन होणं हे स्वाभाविकच होतं. त्याचा भाषेवर परिणाम होणं आणि त्याचा इतरांवरही परिणाम होणं. आणि त्यांच्या आता इब्ने बतुता असेल, म्हणजे अगदी फारसी इतिहासकारांनी खानदेशाबद्दल अत्यंत सुंदर लिहून ठेवलेलं आहे. अरे वा सर, आता साहित्याबद्दल बोलत असताना यावर्षी, सॉरी पुढच्या वर्षी का यावर्षी, मला यावर्षी जे साहित्य संमेलन होणार आहे ते खानदेशात होणार आहे, तर त्याचा लोगोला घेऊन सुद्धा आता वाद कुठं ना कुठं आपण बघतोय. त्यात केळीची पानं आहेत, तर तो रेफरन्स कसं काय आला, खानदेश आणि केळीचं गणित? हे पहा, साहित्य संमेलन म्हटलं की साहित्य बाह्य वाद घालणं हे साहित्य संमेलनाची अत्यंत दुष्ट दुर्दैवी परंपरा आहे. साहित्याबद्दल ते कधीही बोलत नाही. ते जेवणाबद्दल बोलतील पण साहित्याबद्दल बोलणार नाही. त्यांना साहित्य म्हणजे ज्या कागदामध्ये सामान मानतो ते सामान म्हणजे साहित्य असं त्यांना वाटतं. म्हणजे पुस्तकं म्हणजे साहित्य असा काही त्यांचा समज नाही. हा झाला एक भाग. राहिला केळीचा प्रश्न. तर बोधचिन्हामध्ये केळीची पानं दाखवलेली आहेत. ते अत्यंत संयुक्तिक अशासाठी आहेत, त्यातनं कोणी काही अर्थ काढला असेल तर काढू द्यात, परंतु केळी हे खानदेशाचं एक प्राचीन काळापासूनचं एक प्रतीक आहे, प्रतिबिंब आहे. म्हणजे जसं आपल्या प्रत्येक जातीला देवक असतं बघा, तसं केळी हे खानदेशाचं नैसर्गिक उत्पादन आहे. म्हणजे केळी तिथे तापी नदीच्या, गिरणा नदीच्या खोऱ्यामध्ये नदीकाठी रानटी, म्हणजे 2,500-3 हजार वर्षापूर्वी त्या रानटी होत्या. तोपर्यंत त्याची फळं खायची असतात, हे करायचं असतं, त्याची लागवड करता येऊ शकते. हा काही शोध माणसाला लागलेलाच नव्हता, म्हणजे शेतीचा शोधच नव्हता. परंतु ही केळीची अवशेष जे आहेत, पुरातत्वीय अवशेष, हे आपल्याला गिरणा नदीच्या काठावर, तापी नदीच्या काठावर मिळालेले आहेत. आणि नंतर ज्यावेळेस लागवड करायची कला सुचली त्यावेळेस त्या खोऱ्यामध्ये स्वाभाविकपणे ती नैसर्गिकच असल्यामुळे तिथे केळी फोफावून येणं अत्यंत स्वाभाविक होतं. त्यामुळे ही नैसर्गिक जमीन, म्हणजे जसं कोकणामध्ये नारळ असतो नैसर्गिक, तो नॅचरली तुम्ही लावा नका लावू, तो आपोआप येईल. तसंच केळ्यांचं झालं. आणि खानदेशी केळी ही अगदी दिल्लीचा बादशाही मागून घ्यायचा, म्हणजे देशातला प्रत्येक राजा जसे आंबे मागून घ्यायचे, जसे हापूस आंब्याची आवड असायची त्यावेळेस काय सगळीकडे व्हायचं नाही. आता काही हायब्रिड म्हणून सगळीकडे सगळं पिकतं, त्यावेळेस तो भाग नव्हता. विशिष्ट प्रदेशामध्ये विशिष्टच गोष्ट होणार. उदाहरण मेरूनची बोरं समजा आपल्या खानदेशातली, मेरूनची बोर मेरूनचीच असायची, म्हणजे ती दुसरीकडे ती मिळणं शक्यच नव्हतं. नंतर आता ते मिळतात पण त्याची चवही तशी नसते, हा भाग वेगळा. परंतु केळी हे खानदेशाचं एका अर्थाने प्रतीक आहे, एक नॅचरल प्रतीक आहे. म्हणजे नुसतं ते कृत्रिम प्रतीक नाही आहे, ते नॅचरल प्रतीक आहे. त्याच्यामुळे बोधचिन्हावर हे खानदेशचं आहे, हे कशावरनं, हे आमचं केळी, आमची ओळख आहे, ही आमची ओळख आहे. केळी ही आमची ओळख आहे आणि ती ओळख आम्ही हरवणार नाही. आता भले तुमच्या परसदारातही असेल केळी, लक्षात ठेवा, परंतु मूळची ती केळी खानदेशची आहे. खरंय खरंय. सर, मेरूनवरून एक आठवलं मला की मेरूनला नाव कसं पडलं? हां, तो
तलाव आहे ते हा, नैसर्गिक बरोबर. फार मोठा तलाव आहे आणि मेरून गावावरून ते नाव पडलं. अच्छा. कारण ते मेरून गावाला लागूनच असल्यामुळे तो नाव पडलं असा एक म्हणणं आहे. दुसरं म्हणणं असं आहे की मेरून नावाच्या मेरून निसा हा. नाही, मेरून निसाचा संबंध हा कृत्रिम जोडता, कारण ते तळ प्राचीन आहे. अच्छा. तळ एवढं प्राचीन आहे की ते मेरून निसा वगैरे वरनं ते मेरून पडलं असं नाही. झेबून निसाचा काय झेबुनी असा कोणी अपभ्रंश केलेला नाही. त्यामुळे मेरून निसाचा असा अपभ्रंश होणार नाही. तर गुजरातच्या एका राणीसाठी ते तळं बांधलं गेलं 2-2.5 हजार वर्षापूर्वी सोळंकी वंशाच्या, जो गुजरातमधला मोठा राजा होता. गझनीच्या मोहम्मदाने ज्यावेळेस सोमनाथ लुटलं, त्या सोमनाथाचा पहिला जीर्णोद्धार करणारा, गझनीच्या मोहम्मदाच्या उरलेल्या सैन्याला हाकलून देणारा जो राजा होता कुमारपाल सोळंकी, त्याच्याच वंशातली ही राणी. त्याने मग तिच्यासाठी ते तलाव खोदला. अच्छा. तिच्या स्मृतीसाठी. म्हणजे तो नैसर्गिक नाहीये. नैसर्गिक नाही, तो खोदलेला तलाव आहे. तर त्याच्यावरून म्हणजे मोठा इतिहास आहे. प्रत्येक गोष्टीचा इतिहास मोठा आहे. खानदेशाचा म्हणजे तिथे गड असतील, किल्ले असतील, नद्या असतील, पुरातत्वीय अवशेष स्थळं असतील, लेणी आहे. सगळ्यात गमतीचा इतिहास या खानदेशी माणसांना माहीत असलाच पाहिजे की उत्तर भारतात ज्यावेळेस इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ पडला चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये. त्यावेळेस काही जैनांनी उत्तर भारत सोडला आणि दक्षिणेकडे यायला निघाले भद्रभाऊ यांच्या नेतृत्वाखाली. ते जे निघाले उत्तरेतनं दक्षिणेकडे जायला, ते आले महाराष्ट्रात आले पहिल्यांदा कुठं? खानदेशात. आणि खानदेशामध्ये आजही ती लेणी त्या काळात इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात खोदलेली लेणी नद्याच्या खोऱ्यात, म्हणजे आडवी लेणी खोदलीत, म्हणजे आपण डोंगरात अशी उभी लेणी खोदलेली आपण पाहिलेलं आहे. परंतु नदीच्या पात्रातील खडकात खोलवर खोदून बनवलेली लेणी ही फक्त खानदेशात आहेत आणि जैन लेणी आहेत. म्हणजे जैनांच्या सुद्धा, भारतीय जैन धर्माच्या इतिहासात सुद्धा खानदेशाचं जे स्थान आहे हे आढळ आहे, पहिलं आहे आणि त्याच्या खाणाखुणा आपल्याला आजही मिळतात. त्यामुळे इतिहास आणि खानदेश याचं नातं फार गूढ गहन जरी असलं तरी ते गूढ गहन का वाटतं आपल्याला माहीत नसतं किंवा आपल्याला त्यासाठी पुरावे नसतात. म्हणून अजून जर संशोधकांनी त्याच्यावर संशोधन केलं तर अजून किती पुरावे बाहेर येतील हे आपल्याला सांगता येत नाही. फार कशाला, खानदेशात अलीकडंच गेल्याच वर्षी 12,000 वर्ष जुनं शिवलिंग सापडले. बापरे. म्हणजे मानवाचा अधिवास आणि तोही शिवाचा अधिवास खानदेशात किती प्राचीन काळापासून आहे. आणि ही भारतातील सर्वात प्राचीन प्रतिमा आहे, लक्षात घ्या. कोणत्या एरियात सापडली? ही सातपुड्याच्याच डोंगर रांगांमध्ये सापडली, अर्थातच गुहेमध्ये का. अच्छा. कमाल आहे. माहिती नव्हतं, बऱ्याचपैकी माहिती नव्हतं. नाही, ते अलीकडे सापडले ना. अच्छा अच्छा. एक वर्ष पण नाही झालं. अच्छा. तर एक प्रश्न डोक्यात आहे की आपल्याला आपल्या खानदेशाला लागूनच वेरूळ आहे, जिथं प्राचीन शिवमंदिर आहे आणि संपूर्ण मंदिर एका दगडात कोरून बांधलेलं आहे. तर त्याबद्दल तुमचा काय विचार आहे? आता असं आहे की लेणी खोदायची सुरुवात ते खानदेशातनं झाल्याची आपण दिसते की इसवी पूर्व 2ऱ्या शतकात लेणी खानदेशातली आहे. ही 5व्या-6व्या शतकानंतर स्थापन झाली. नाशिकची लेणी मात्र अजून जुनी, ती सातवाहन काळातली आहे. पांडव लेणी ज्याला आपण आता चुकीने म्हणतो, ती पांडव लेणी नाही आहे, ती आहेत बौद्ध लेणी सगळी आणि शैव लेणी पण आहेत. परंतु ती पण प्राचीन आहे. ही नंतरच्या काळात म्हणजे राष्ट्रकूट काळ, अमोघ वर्ष याच्या काळामध्ये त्या लेण्यांची स्थापना झाली. परंतु सातपुड्याच्या ज्या डोंगर रांगा आहेत ह्या म्हणजे त्या सह्याद्रीच्या नाही आहेत, त्या सह्याद्रीच्या रांगा नाही, त्या सातपुड्याच्या डोंगर रांगा आहेत. त्या डोंगर रांगांमध्ये त्या बेसॉल्ट खडक कठीण आणि लेणी खोदण्यासाठी अखंड अभंग खडक लागतो. आता त्यावेळेस ते ज्ञान त्यांनी कसं प्राप्त केलं की अखंड आहे नाही आहे, त्याची खोली काय, रुंदी काय, कुठे स्तंभ बांधायचा, कुठे मूर्ती कोरायची, हे ज्ञान यांनी कसं मिळवलं हा एक अजून मोठ्या कुतूहलाचा आणि इंटरेस्टचा विषय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेणी खोदल्यानंतर जे हजारो टन जो भुगा निघाला असेल खडकाचा, त्याचा यांनी काय केलं, कारण ते आजूबाजूला कुठं पडलेलं दिसत नाही. मग तो त्यांनी रस्ते बनवण्यासाठी वापरला की बांधकामांमध्ये चुना म्हणून वापरला. बरोबर आहे. म्हणजे हा सुद्धा संशोधन करण्याचा इंटरेस्टिंग विषय आहे. खरंय.
हल्लीच्या काळात कोणाच्या घरात काम घरकाम होते हे 10 लोकांना समजतं. आणि पॉडकास्टचं काम चालू आहे. हा आणि अगदी अगदी आणि रॉ मटेरियल तर वर्षानुवर्ष बाहेर पडलेलं राहील विटा हो. म्हणजे आम्ही घर बांधलंय अगदी. बाबा असं लोकांना दाखवतात लोक मग आज ते कुठे कुठं तेच ना की इतका लाखो टन जे दगड हो निघाली अर्थात, कारण दगड खोदल्यानंतर जर सुटा केला की तो मोठा होतो ना, मोठा होतो. कारण तो आधी एकदम काय म्हणतो आपण कॉम्प्रेस कॉम्प्रेस असतो आणि ते वरून खाली खोदत आहे ना वरून हे खाली खरंच, खोदणं हे अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे. म्हणजे कौतुकाची गोष्ट आहे. आपल्या अभ्यासपूर्वक केली. कला कौशल्य आणि अभ्यास भूगर्भ शास्त्राचं ज्ञान असल्या कधी ते शक्य नाही. कारण एका चुकीमुळे तुमचं पूर्ण पूर्ण मेहनत- म्हणजे अख्खी मेहनत वाया जाणार, हो. म्हणजे खर्च वाया जाणार हो आणि ते विद्रूप दिसणार ना. हो म्हणजे त्याच्या शेजारी किती तुम्ही सुंदर बांधलं तर हे पडकं ते चांगलं नाही दिसणार ना. सर पद्मालयचा सुद्धा एक काहीतरी इतिहास आहे की तिथं भीमकुंड आहे आणि भीमाने भात सांडला होता असं काहीतरी, तर ते कितपत ते काही तथ्य नाही नाही ना? आहे. याचं असं आहे की आपल्याकडे प्रत्येक गावात पांडव वनवासात येऊन गेलेले असतात. हो हो प्रत्येक गावात राम येऊन रामने गेलेला बाण असतो. मारलेला असतो. किंवा सीता नाणी असते. कुठेतरी किचकाला मारलेलं असतं. हा, हो कुठेतरी शूर्पणखेचं नाक कापलेलं असतं. हो. कुठेतरी काहीतरी झालेलं काहीतरी असतं. असतं. कुठेतरी जटावी पडलेला असतो. हा. कुठेतरी वसिष्ठाची कुटी असते. हो. अहो वाल्मिकी जाऊ द्या, वाल्मिकीचं जन्मस्थान पुणे जिल्ह्यातही आहे, बरोबर उत्तर येथे आहे. मग किती वाल्मिकी झाले हा प्रश्न मलाही पडतो. बरोबर तर हा पौराणिक कथा ज्या आहेत अशा प्रकारच्या की येऊन गेला. आता पांडव लेणी जसं मी म्हटलं की पांडव तिथे आले होते आणि पांडवांनी लेणी खोली एका रात्रीमध्ये असं सांगतात. आता हे शक्य आहे काय? आणि पांडव इथे आले होते का? याचं कारण काय? एवढ्या दूर कशाला ते येतील? जरी वनवासात असले याचा अर्थ असा नाही ना की तुझा 1000 किलोमीटर दूर जा, कुठे जा. राजधानीच्या बाजूला कुठेतरी जंगलामध्ये थांबले असतील. थांबले असतील. जरी जरा वनवास झाला ना, बरोबर. अरण्यामध्ये थांबला, Yes, वनवास झाला. खरंय खरंय. आता आपल्याला एक गोष्ट क्लिअर झाली की खानदेशी हे वॉरियर होते, हां, युद्ध वगैरे करणं त्यांना आवडायचं. येस. आता जगात जिथं युद्ध सुरू आहे आपण आता खानदेशी वाया इस्रायलला जाऊयात आपण. Yes, नक्कीच. तर हे जे काही सुरू आहे रूस त्यानंतर इस्रायल, तर हे तिसरं महायुद्धाची सुरुवात आहे का? आता याच्यामध्ये महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने जी काही दादागिरी केली की हिरोशिमा नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले. मी म्हणतो जगातला तो सगळ्यात मोठा भीषण दहशतवाद होता. हो. कारण सर्वसामान्य नागरिकांवर हत्यार टाकायचं नसतं असा साधा नियम आहे युद्धातला. तुम्ही सैनिकांशी युद्ध करू शकता, त्यासाठी कोणतेही अस्त्र वापरा, शस्त्र वापरा, परंतु सिव्हिलियन्सवर कधी वार करायचा नसतो. पण अमेरिकेने केला आणि 5.5 लाख लोक एका क्षणामध्ये जाळून भस्मसात केले आणि अनेक पिढ्या त्या याच्या रेडिएशनच्या फळं जी आहेत, म्हणजे कोणाचं नाक गळालं आहे, कोणाचं पाय गळालं आहे, विद्रुप होता आलेली किंवा आहे, अपंग होत ते अपंग होत आहेत किंवा जेनेटिकलीच प्रॉब्लेम झालेला आहे आणि पुढच्या पिढ्या एकदम मतिमंद किंवा असं जेनेटिक जे प्रॉब्लेममुळे जे जे होऊ शकतं ते सगळे म्हणजे अनेक पिढ्या तो परिणाम झालेला आहे. म्हणजे तो एका पिढीपुरता मर्यादित राहिला नाही. अमेरिका हे युद्धखोर राष्ट्र आहे. पहिली गोष्ट जगामध्ये व्हिएतनामचं युद्ध घेऊ आपण, 22-23 वर्ष चाललं. अमेरिकेच्या एक पिढीचा त्या युद्धामध्ये खात्मा झाला. हो, व्हिएतनामचे लोक अत्यंत कडवेपणे गनिमी कामानेच लढले ते सुद्धा, कारण शिवाजी महाराज त्यांचे हिरो हे सगळे मानतातच. म्हणजे त्यांनी होचिमिनने ते मान्य केलेलं आहे की शिवाजी महाराज आमचे हिरो. अमेरिकेला शेवटी व्हिएतनाममध्ये हारच पत्करवली, त्यांना व्हिएतनाम सोडून द्यावं लागला, ते परत गेले. त्यानंतर हे आपण आखाती देशातली युद्ध पाहू आपण, ती सुद्धा अमेरिकेने लादलेली आहे. आणि आता आपण ज्यावेळेस आणि दुसरीकडे रशिया, म्हणजे जगाची 2 सत्तांमध्ये विभाजित झाले, एक अमेरिका, दुसरं रशिया. रशिया सुपर पॉवर होणार की अमेरिका सुपर पॉवर होणार हे शीतयुद्ध आहे, ते अनेक दशकं चाललं. आणि रशियाने सुद्धा जेवढी पापं अमेरिकेने केलेली आहेत तेवढीच पापं रशियाने केली. त्यामुळे आता युक्रेनचं जेव्हा युद्ध चालू झालं त्यावेळेस लोकांना हीच भीती वाटत होती की महायुद्ध होतं की काय. पण आता वर्षभर जवळपास युक्रेनचं युद्ध चालूच आहे. ते काय आज 5 मेले, उद्या 50 मेले, एवढे हल्ले केले, तेवढे हल्ले केले आणि अशा रीतीने ते युद्ध अजूनही चालूच आहे. पण महायुद्धामध्ये ते काय अजून कन्वर्ट झालेलं नाही. आता राहिला इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा प्रश्न. तिथे आता भयंकर युद्ध चालू आहे. रोज वृत्तपत्र त्याच्या बातम्यांनी आणि विविध विवेचनांनी ठासून भरलेली असतात.
आणि लोकांना असं वाटतं की हे युद्ध आता मात्र लवकर थांबणार नाही. एक तर पॅलेस्टाईनचा नाश होईल किंवा इस्रायलचा नाश होईल. आणि अमेरिकेने आपलं लष्करी जहाज ऑलरेडी इस्रायलच्या मदतीला पाठवलेलंच आहे. आणि इस्रायलने आपल्या साऱ्या सीमांवर आपलं सैन्य बाहेर काढलं. म्हणजे आता पण हवाई युद्ध जे चालू होतं किंवा क्षेपणास्त्राने जे युद्ध चालू होतं ते प्रत्यक्ष जमिनीवर लढायची सुद्धा तयारी चालू केली. कदाचित आता या क्षणापर्यंत सुरू सुद्धा झालेलं असू शकतं. परंतु हा झाला वेगळा भाग. पण यातनं तिसरं महायुद्ध होईल का? आता प्रश्न असा आहे की होईल का, याचं उत्तर हे सगळं इस्रायलवर अवलंबून आहे. कारण आज जगातलं प्रत्येक राष्ट्र हे अण्वस्त्र सज्ज आहे. म्हणजे तो पाकिस्तान असो, इस्रायल असो, का जगातला अगदी बेलारूस सारखा किंवा मालदीव सारखा छोट्यातला छोटा नगण्य देश असो. कारण न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी आहे ती आता सर्वदूर पसरलेली, दहशतवाद्यांच्या हातीसुद्धा ती लागलेली आहे. फक्त युरेनियमचा प्रश्न असतो, तो कसं मिळवायचा, आणि त्यासाठी यांची धडपड चालू असते. कुठून कुठून कसं काढता येईल, युरेनियम कसं मिळवता येईल. भारतात आता थोरियम मिळतंच एवढं, तर त्याचं कसं रूपांतर करता येईल हे प्रयत्न जगभर चालू आहेत. पण आता अणुबॉम्बचा उपयोग कुणी करेल का? कारण हे युद्ध जर संपायचं असेल तर आता ते अणुबॉम्बशिवाय संपू शकत नाही. शॉर्ट डिस्टन्स युद्ध तह होऊ शकतो, तह करणं वेगळं भाग, पण युद्ध संपवायचंच म्हणजे कायमचा शत्रू संपवायचा. म्हणजे पॅलेस्टाईनच संपवून टाकायचं असं इस्रायलला वाटत असेल, की इस्रायलला संपवून टाकावं असं पॅलेस्टाईनला किंवा हमासला वाटत असेल, तर त्यांना अणुबॉम्बचा वापर करणं अपरिहार्य आहे. तर आता अणुबॉम्बचा वापर केला तर अणुबॉम्बचा प्रॉब्लेम आहे. अणुबॉम्बचा प्रॉब्लेम असा आहे की रेडिएशनमुळं तो ज्या भागावर टाकला त्याच भागात फक्त उत्पाद घडवत नाही, तो त्या भागात वर्षानुवर्ष घडवतो जिथे पडला तिथे. आणि आताचे अणुबॉम्ब म्हणजे हिरोशिमा नागासाकीवर टाकले ते फार छोट्या क्षमतेचे होते. आताचे अणुबॉम्ब त्याचे हजारोपट क्षमतेचे आहेत. आणि आता हायड्रोजन बॉम्ब वगैरे त्याच्यापेक्षाही संहारक बॉम्बचे हजारपट मोठे. त्याच्यामुळे जो विनाश आहे तो फक्त शत्रूचा होणार नाही आहे, तो जो टाकणार आहे त्याचाही होणार आहे. म्हणजे ह्या ज्याला आपण भस्मासुरासारखं आपण म्हणू शकतो की तू हात लाव तो जळेल पण तू पण जळणार आहेस, म्हणजे अशा स्वरूपाचा तो भाग आहे. त्यामुळे महायुद्धामध्ये परावर्तित होईल की नाही ती शंका आहे मला. आणि जग ते होऊ देईल का? कारण जगाला शेवटी सगळ्यांना जगायचं आहे. म्हणजे लोकांना काय कुरबुरी पाहिजेत, भांडणं पाहिजेत, तात्पुरते फायदे पाहिजेत, पण आपला नाश व्हावा किंवा कोणाचा पूर्ण नाश झाला. कारण नाश झाला समजा तर त्यांना शस्त्रास्त्र कोण विकणार? बरोबर, कस्टमर. त्यांना त्यांना अन्नधान्य कोण विकणार? त्यांना तुमचे मोबाईल कोण विकणार? तुमचं इंटरनेट कोण विकणार? किंवा तुमच्या वाहिन्यांवरचे कार्यक्रम कोण बघणार? त्यामुळे युद्ध हे शॉर्ट टर्मच आताच्या काळात होऊ शकतं. अशा सर्वसंहारक युद्धाची आता शक्यता नाही. पण सर तरी याला ब्रेक नाही ना कुठं. हे सुरू असतं म्हणजे कुठेतरी अंत तरी पाहिजे. आणि हे सुरू होत असताना नेमका वाद काय होता, इथून आपण सुरुवात करूयात. खरं म्हणजे युद्ध नको, शांती हवी, याबद्दल प्राचीन काळापासून बुद्ध असेल, महावीर असेल, येशू असेल, की आताच्या युगातले महात्मा गांधी असतील, शांतीबद्दल बोलणारा वर्ग आहेच समाजात, असतोच, नेहमीच असतो. पण त्याच वेळेस युद्धखोर लोक, खुनशी लोक, धर्मांध लोक यांची पण संख्या तेवढी मोठी असते. द्वेष करणाऱ्यांची, हे द्वेष करणारे लोक आहेत तोपर्यंत हे सगळं तुम्ही म्हटलं आता ते चालूच राहणार आहे. ते नॉन स्टॉपेबल आहे, ते थांबणार नाही. आता ही सुरुवात कशी झाली? या सुरुवातीला कारण एक तर अमेरिका जबाबदार आहे, हा भाग वेगळा. पण ज्यू लोक आहे, ज्यू लोकांचा एक आपण थोडंसं इतिहासावर एक नजर टाकू आपण. ज्यू हा जगातला पहिला एकेश्वरवादी धर्म, जो इसवी सन पूर्व 1500 कोनान प्रांतामध्ये, जुडिया प्रांतामध्ये त्याची स्थापना झाली. बाप्पा अब्राहम हा त्याचा संस्थापक किंवा पहिला पुरुष त्याला आपण म्हणू. आणि बाप्पा अब्राहमने काय सांगितलं ज्यू लोकांना? कारण त्यावेळेस त्या भागामध्ये म्हणजे आज ज्याला आपण पॅलेस्टाईन म्हणतो, ह्या सगळ्या भागामध्ये अनेक जमाती राहत होत्या. जसं आपण मगाशी खानदेशाबद्दल बोललो तसं भरपूर जमाती राहत होत्या. म्हणजे कोनानाईट होते, आमोराईट होते, हिब्रू लोक म्हणजे हे ज्यू होतेच होते. तसेच असे इतर अनेक, आणि हे सगळे तसे अरब जमातीच म्हणू आपण त्यांना, कारण त्या भागात दुसरा कोणता धर्मच नव्हता, म्हणजे त्यावेळेस जन्माला झालेला नव्हता. पण ते बहुईश्वरवादी होते. आता गंमत अशी, त्या बहुदैवतवादीचा आधीचा जो धर्म होता त्यांच्या सगळ्यात मोठी देवता होती यहोवा का एल. आता एल शब्द हा मुस्लिमांनी घेतला, तो अल्ला म्हणून घेतला. म्हणजे प्राचीन धर्मातलं म्हणजे परंपरा तुम्हाला सोडता येत नाही, म्हणजे सर्वस्वी नवीन जगात काहीही होत नाही. आता यहोवा हा जो ओरिजिनल शब्द होता बहुदैवतावादी समाजामधला, तो यहोवा हा शब्द
ह्या हिब्रू लोकांनी घेतला आणि स्वतंत्र धर्म स्थापन करून एकेश्वरवाद सांगायला केली आणि बहुदेवताच्या विरुद्ध त्यांनी दहशतवादी आज्ञा दिल्या. जर जुना करार आपण वाचला आणि कुराणही वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की जूनच्या आज्ञा हिंसाचाराबद्दलच्या दुसऱ्या धर्मांच्या विरुद्ध आणि कुराणच्या आज्ञा काफिरांच्या विरुद्ध यात काहीही फरक नाही. ड्युटरॉनॉमी हा जो ओल्ड टेस्टामेंट किंवा जुना करारामधला भाग आहे त्यात सरळ सांगितले ते शत्रूची प्रार्थनास्थळं नष्ट करा, त्यांचे देव नष्ट करा आणि ते जरी त्या देवाची पूजा करत असतील त्यांना ठार मारा, त्यांना जिवंत ठेवू नका, त्यांच्या स्त्रिया पळवून न्या, अशा स्पष्ट शब्दामध्ये दहशतवादी आज्ञा दिल्या. नंतर मग ज्यू लोकांच्या विरुद्ध मग इजिप्त असेल, त्यानंतर बॅबोलोनियन सुमेरियन जी संस्कृती आहे त्याचे राजे असेल नेबुकॅडनेझरसारखे यांनी केलं त्यांच्यावर आक्रमण. हे गुलाम झाले फराओचे, इजिप्तच्या राजाचे आणि तिथे सुद्धा हे काही शांत बसले नाही. एकाने फराओच्याच खुनाचा प्रयत्न केला त्यामुळे फराओ चिडला. फराओने त्यांच्या विनाशाच्या आज्ञा दिल्या. मग त्यांचा एक्झोडस जो आपण म्हणतो एक्झोडस, पाणी दुभंगलं, मग सगळे चालत गेले. तो 10 कमांडमेंट्स पिक्चर तो सगळ्यांनीच बघितला असतो, त्याच्यामुळे 10 कमांडमेंट्स या प्रसिद्ध आहेत. त्या 10 कमांडमेंट्स प्रमाणे हे परत आले आणि ज्या जुन्या करारात त्यांना सांगितलं गेलं की त्यांनी लिहिलं म्हणजे की जूनना परमेश्वराने ही भूमी होलिएस्ट लँड म्हणून जूनसाठीच दिलेली आहे. परंतु त्या भूमीवर जूनचं वास्तव्य 200-300 वर्षापेक्षा इतिहासात जास्त राहिलेलं नाही. त्यानंतरही विस्थापित झाले व्यापाराच्या निमित्ताने म्हणा. ते व्यापारीच मूळ व्यापारीच होते आणि बुद्धिमानसुद्धा, म्हणजे त्यांच्याबद्दल बुद्धिमान आणि चिकटसुद्धा, म्हणजे चिकाटी प्रचंड. जशी आपल्याकडे मारवाडी लोकांमध्ये चिकाटी, कारण ते प्रतिकूल भाग ना, निसर्ग प्रतिकूल, पाण्याचा अभाव, अन्नाचा अभाव, शेतीचा अभाव, त्यामुळे ते अत्यंत जीवट वृत्ती त्यांची. त्यामुळे ते जगभर पसरले. पण यांचा प्रॉब्लेम काय झाला की ते भूमी मात्र तेच मानत राहिले, म्हणजे ती लँड आमची आहे असंच मानत राहिले. कारण ते परमेश्वराने दिली ना, परमेश्वराने दिली, धर्माची आज्ञा, देवाची आज्ञा, ती कशी अवेरणार, मग ती आमचीच. मग हे जगात कुठेही गेले तरी त्यांची श्रद्धा मात्र तिथे. मग तिथे जे मंदिर बांधलं होतं सॉलोमनने, एक पहिलं मंदिर बांधलं जूनचं, ते बॅबिलोनियाचे आक्रमण केलं, त्यात ते उद्ध्वस्त झालं. 2 वेळा ते मंदिर उद्ध्वस्त झालं. नंतर तिथे मशीदही उभारली गेली, अल अक्सा मशीद आहे ती उभारली गेली. आणि त्याचाही एक इंटरेस्टिंग किस्सा आहे की, किस्सा नाही म्हणजे इतिहास आहे की मोहम्मद पैगंबराने ज्यावेळेस इस्लाम स्थापन करायचं ठरवलं त्यावेळेस त्याचा अंदाज असा होता की मला सगळ्यात पहिले अनुयायी ज्यू मिळतील. कारण का की ज्यू जसे एक ईश्वर मानतात तसं मी एक ईश्वर मानतो. त्यांनी जुन्या धर्मातला यहोवे घेतला, मी अल्ला घेतला, एल घेतला, म्हणजे अल्ला या स्वरूपात अल्ला घेतला आणि ते माझे पहिले अनुयायी होतील. कारण त्यांनी परत आधीचे सगळे जे प्रेषित होते ज्यू आणि ख्रिश्चन, हे सगळे प्रेषित आधीचे होऊन गेले आणि मी शेवटचा प्रेषित आहे असं त्यांनी घोषित केलं. पण ज्यू लोकांनी काय केलं, त्याला किंमत दिली नाही, त्याचं काडीत काय ऐकलं नाही. तोपर्यंत ज्यूपर्यंत नमाज पडायची दिशा कोणती होती? काबा नव्हती, ती जेरुसलेम होती. कारण जेरुसलेमला ज्यूंचं पवित्र मंदिर. त्यामुळे ज्यावेळेस ज्यू आपले अनुयायी होत नाहीत असं पैगंबरच्या लक्षात आलं त्यावेळेस त्याने झटकन आपली नमाजाची दिशा बदलली, ती केली काबा. आणि जूनच्या विरुद्ध हल्ले करायला सुरुवात केली आणि जूनची तिथनं अरबस्थानामधनं हकालपट्टीच करून टाकली. हा झाला पैगंबरचा. नंतर 10व्या शतकात झाली क्रुसेड्स. कारण जेरुसलेमवर मालकी कोणाची? कारण ख्रिश्चन धर्म स्थापन झालेला होता, ज्यू धर्म तर होताच होता आणि अल अक्सा मशीद मुस्लिमांची जेरुसलेमलाच. मग जेरुसलेमवर ताबा कोणाचा? यासाठी त्या ताब्यासाठी 200 वर्ष युद्ध लढली गेली. तिन्ही धर्मांमध्ये प्रचंड मोठी आणि अत्यंत रक्तरंजित युद्ध लढली गेली आणि त्या युद्धाचा निकाल काही लागला नाही. मग शेवटी असं ठरलं की जेरुसलेम ही इंटरनॅशनल असेल, म्हणजे त्यावर कोणाचीच मालकी नको. ज्यांनी त्यांनी आपापल्या ठिकाणी जाऊन पूजा करावी किंवा नमाज पडावा किंवा आपलं मास करावा, नाही का, ख्रिश्चनांमध्ये मास करतात ना, आता मास त्यांनी करावा असं हे सगळं ठरलं आणि तो विषय तिथे मिटला. नंतर असं झालं की हिटलर जगामध्ये, त्याच्या आधीची महत्त्वाची गोष्ट की ज्यू जिथे जिथे गेले
त्यांना इंग्लंडमधनं 16व्या शतकातच हद्दपार करून टाकलं, तिथं ठेवलं नाही. आपल्याला शेक्सपियरच्या नाटकातला शायलॉक सगळ्यांनाच माहिती असतो, तो ज्यू होता आणि तो अत्यंत दुष्ट आणि क्रूर माणूस म्हणून, लोभी माणूस म्हणून दाखवला गेलेला आहे. तर ज्यूंबद्दल ही जी नकारात्मक भावना जी आहे ती संपूर्ण युरोपामध्ये पसरली. त्यामुळे प्रत्येक देशाने ज्यूंचं काही ना काही प्रमाणात त्यांची हकालपट्टी तरी केलेली आहे, तुरुंगवास तरी दिलेला आहे, त्यांच्या जप्त्या तरी आणलेल्या आहेत. अशा रीतीने मग शेवटी हिटलरचा उदय झाला. त्याने वंशवादाचा विषय पुढे आणला आणि ज्यूंचा तर नरसंहार केला. ते अत्यंत इतिहासातला, जगाच्या इतिहासातला अत्यंत दुर्दैवी अध्याय आहे. परंतु आपण हिटलरला जेव्हा दोष देतो तेव्हा आपलं लेनिनकडे मात्र दुर्लक्ष होतं. लेनिनने पण तेवढीच माणसं मारलेली, ज्यू म्हणजे तेवढेच ज्यू मारलेले आहेत. परंतु रशियाचा पोलादी पडदा असल्यामुळे त्या बातम्या बाहेर आल्या नाही आणि लेनिनच्या विरुद्ध काही कारवाई अमेरिकेने केली नाही. मग दुसऱ्या महायुद्धानंतर इस्रायलची स्थापना कशी झाली? ज्यावेळेस ज्यूने शिरकान जे हिटलरने केलेलं होतं तेव्हापासूनच मागणी जगभरचे जे ज्यू पसरलेले होते त्यांचे चालू होते की आम्हाला आता स्वतंत्र भूमी पाहिजे. बरोबर. आणि काही ज्यू म्हणजे मिनोकम बेगिन असेल किंवा डेव्हिड जो गुरुबेन जो होता त्यांचा जो पहिला प्राईम मिनिस्टर, त्यांनी दहशतवाद आधी चालू केलेला होता. त्यांनी इजिप्तमध्ये, अरबस्तानमध्ये त्यांच्या एम्बसींवर हल्ले वगैरे करणं, ते दहशतवादी कारवाया ज्यूंनी चालू केलेल्या होत्या. आणि जग त्यांच्याकडे सहानुभूतीत पाहत होतं. स्वाभाविक होतं, कारण एवढं मोठं शिरकान झालं आहे, हे लोक यातनांमध्ये आहेत आणि आता दुर्दैवी अध्याय आहे. मग ज्यावेळेस दुसरं महायुद्ध संपलं त्यावेळेस अमेरिकेने त्यांना जागा द्यायचं ठरवलं आणि त्यांना तीच जागा पाहिजे होती जी आता त्यांच्याकडे नव्हतीच. त्या 2000 वर्षापासून ती जागा त्यांच्या ताब्यातच नव्हती. पण अमेरिकेने काय केलं, अमेरिकेची याच्यामध्ये चलाखी कशी, अमेरिकेला मुस्लिमांवरही दबाव ठेवायचा होता, तेलाचं राजकारण करायचं होतं. कारण निक्सन म्हणायचंच नेहमी, नाहीतरी ज्याचं तेलावर मालकी त्याची जगावर मालकी, हे त्याचं प्रसिद्ध विधान आहे. त्यामुळे यांना जर वचक ठेवण्यासाठी एखादी जर तिथे एक पॉवर निर्माण करून जर ठेवली, आपला स्थळ असेल तो, म्हणून त्यांनी इस्रायलला तिथे मान्यता द्यायची ठरवली आणि पॅलेस्टाईनचे विभाजन करायचं ठरवलं. आता हे पॅलेस्टाईनचं विभाजन करायचं ठरवलं तर संयुक्त राष्ट्रसंघाने तर ते केलं ॲक्सेप्ट, कारण अमेरिकेचं वर्चस्व असल्यामुळे. पण गांधीजींनी त्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, ही जेव्हा सगळं चालू होतं, गांधीजींनी, नेहरूंनी त्याला विरोध केला. त्यांचं काय म्हणणं होतं की जूनवर जो अन्याय झाला तो दुर्दैवीच आहे, याच्यावर शंकाच नाही. परंतु त्यासाठी पॅलेस्टाईनचेच तुकडे करून पॅलेस्टाईनमध्ये ज्यूंचं नवीन राष्ट्र बसवायचं आणि एक संघर्षाचं एक कायमचा धगधगता केंद्रबिंदू बनवायचं, हे पण काही योग्य नाही. त्यामुळे आमचा पाठिंबा पॅलेस्टाईनलाच असेल, पॅलेस्टाईनचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे. इंग्लंड जेव्हा इंग्रजांचा आहे, इंग्लंड जेवढा इंग्रजांचा आहे तेवढाच पॅलेस्टाईन हा फिलिस्तिनी लोकांचा आहे. हे त्यांचं एक नैतिक धोरण होतं आणि भारताने ते आजतागायतपर्यंत पाळलेलं आहे की पॅलेस्टाईनला आपला नेहमीच पाठिंबा राहिलेला आहे. इस्रायलबद्दल भारताने मान्यता दिली नाही इस्रायलला सुरुवातीला, म्हणजे अधिकृत मान्यताच दिली नाही. किंबहुना इस्रायलची एम्बसी नरसिंहराव 92 साली ओपन करायची परवानगी दिली, तरी इस्रायलशी त्यांनी जरा दोन हात अंतरच ठेवलं. अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा इस्रायलपासून अंतरच ठेवलं. पॅलेस्टाईन हा भारताचा नैसर्गिक मित्र आहे, ही भारताची सुरुवातीपासून भूमिका राहिलेली आहे. कारण भारताचं म्हणणं काय आहे की इस्रायलने शांततेने कोणताच काळ घालवला नाही. म्हणजे त्यांनी इस्रायल ज्यावेळेस झाला त्यावेळेस त्यांनी पॅलेस्टाईनवर हल्ले करून पॅलेस्टाईनची जमीन बळकवायला सुरुवात केली आणि विस्तार करायला सुरुवात केली. जेरुसलेमवर इस्रायलची ती मालकी कोणावरच नसणार होती, की तो एक सेक्युलर शहर राहील की जिथे कोणत्याही धर्माचा माणूस आपापल्या धर्मस्थळावर जाईल अशी ती कल्पना होती. परंतु इस्रायलने त्याच्यात खोडा घातला, इस्रायलने ते पाळलं नाही. त्यामुळे झालं काय की फिलिस्तिनी लोक मागं सरकावले गेले. त्यातनंच पॅलेस्टाईनी लिबरेशन फ्रंटचा PLOचा जन्म झाला आणि यासर अराफत तिचे नंतर प्रमुख झाले. ते इंदिरा गांधींचे फार भाऊच मानायचे, इंदिरा गांधी त्यांना भाऊच मानायच्या. किंबहुना इंदिरा गांधींच्या हत्या होणार याचा अंदाज आता यासर अराफत रातोरात विमानाने दिल्लीला आले आणि इंदिरा गांधींनी सांगितलं की तुम्ही तुमचे रक्षक बदला, कारण तुमच्या हत्येचा कट शिजलेला आहे. पण इंदिरा गांधी म्हणाल्या की माझेच सैनिक आहेत, ते शेवटी माझेच शीख जरी असले ते माझेच नागरिक आहेत,
मी केवळ माझा कोणीतरी खून करणार आहे यासाठी मी बदलणार नाही. हे इंदिरा गांधींचं एक फार वेगळं धोरण म्हणून त्याला आपण एक स्त्री म्हणून त्यांनी जे स्वतःचं एक सामर्थ्य दाखवलं त्याला तोड नाही. देशामध्ये तोड नाही किंवा जगात तोड नाही असं म्हटलं तरी आपण चालेल. यासर अराफत निघून गेले. आता अलीकडच्या काळामध्ये इस्रायलबद्दल प्रेम वाटणारा मोठा वर्ग भारतात आहे. इस्रायलकडशी आपले करार झाले. पंतप्रधान मोदी इस्रायलला जाऊनही आले. पण इस्रायलला जरी ते गेले असले तरी त्यांना पॅलेस्टाईनला सुद्धा जावंच लागलं. पॅलेस्टाईनला जाऊन त्यांनी भेट दिली. कारण इंटरनॅशनल रिलेशनशिप जी आहे राष्ट्राची धोरणं असतात. राष्ट्राची म्हणून धोरणं असतात ना. केवळ पक्ष बदलला म्हणून राष्ट्राची धोरणं अशी सहजासहजी बदलता येत नाही. त्यामुळेच मोदींनी आता कालच जाहीर केलं की पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्य लढ्याला भारताचा पाठिंबा होता आणि आहे. आणि इस्रायलची जी प्रगती आहे तरक्की होते त्याच्यात मात्र भागीदारी आम्ही करू, व्यापार करू, परंतु आम्ही नैतिक पाठिंबा मात्र आमचा पॅलेस्टाईनला आहे. आणि हमास ही दहशतवादी संघटना आहे. दहशतवादाचा जागतिक सगळेच निषेध करतात. हमासचा निषेध केलाच पाहिजे. कारण एकाच वेळी एवढी रॉकेट्स टाकून नुकसान करावं हे काही योग्य नाही. आणि त्यांनी ते इन्व्हाइट केलं. परंतु गाझापट्टीमध्ये त्यांनी हा अतिरेकी पाऊल का उचललं तर इस्रायलने त्यांची नाकेबंदीच अशी करून ठेवलेली आहे की त्यांना मागे मागे रेटत. अक्षरशः गाझा स्ट्रीप जी आहे ती अत्यंत अरुंद पट्टी आहे आणि त्यांना एका बाजूला समुद्र आणि एका बाजूला इस्रायल असंच पर्याय आहे. त्यामुळे त्यांना अन्न पाणी, कारण तिथे तो भाग तसाही काय म्हणू आपण त्याला दुष्काळी किंवा वाळवंटच भाग आहे तो. त्यामुळे तेही साधारण नाही. आज 25-30 लाख पॅलेस्टाईनी लोक गाझापट्टीत अडकलेत. हॉस्पिटल्स प्रेतांनी ओसंडून वाहत आहेत आणि जखमी लोक तर किती त्याची गणती नाही आहे. अन्न नाही आहे, पाणी नाही आहे आणि लोक स्थलांतर करतात. किमान 10 लाख लोकांनी स्थलांतर सुरू केलेलं आहे ऑलरेडी. तर स्थलांतर करणं हे किती यातनादायक असतं अशा परिस्थितीत. म्हणजे स्थलांतर प्रगतीसाठी करणं हाही वेगळा भाग आहे. परंतु जीवावर बेतले म्हणून घर सोडावं लागणं मजबुरी. म्हणजे जसं करोनाच्या काळामध्ये जसं लोकांना जावं लागलं होतं तो अत्यंत दुर्दैवी अध्याय होता. तसंच त्याच्याही पेक्षा भीषण दुर्दैव आहे. कारण इथे परत युद्धाचे ढग आहेत. म्हणजे कधी रॉकेट येईल आदळेल, कधी बॉम्ब येईल फुटेल, कधी गोळी येईल लागेल याचा भरोसा नाही. बरं डॉक्टर्स नाहीत, हॉस्पिटल्स नाही आहेत. तर अशी दुर्दैवी स्थिती ही सध्याची आहे. बरोबर. तर आत्ताची परिस्थिती इस्रायलची काय आहे? आर्थिक असेल किंवा इस्रायल हा अमेरिकेचा पाठिंबा आहे. एक तर अमेरिकेमध्ये ज्याला आपण लॉबी म्हणतो ज्यू लॉबी ही फार प्रचंड स्ट्रॉंग आहे. ह्या ज्यू लॉबी स्ट्रॉंग असल्यामुळे अमेरिकेतलं साहित्य क्षेत्र घ्या, चित्रपट क्षेत्र घ्या, OTTचं फील्ड घ्या, हे फायनान्समध्ये टॉपला असल्यामुळे किंवा कंट्रोलच करत असल्यामुळे यांचं पूर्ण नियंत्रण अमेरिकेच्या व्यवस्थेवर आहे. इस्रायलची निर्मिती अमेरिकेनेच केल्यामुळे अमेरिकेला इस्रायलला मदत करणं भाग पडतं. आणि तांत्रिकदृष्ट्या मदत सगळी आता जसं अमेरिकेने जहाजच पाठवलं ना, शस्त्रास्त्रांनी घेऊन भरलेलं जहाजच पाठवलं. उद्या ते विमानही पाठवेल. आणि जर खरोखरच जर तिसरं महायुद्ध व्हायचंच असेल, सगळ्या जगाचा नाशच होणार असेल तर अणुबॉम्बही पाठवतील. तेही शक्यता काही म्हणजे माथे फिरू कोणी जर आला म्हणजे ट्रम्पसारखा एखादा जर कोणी असला तर तो काही करू शकतो ना. त्याला काही घरबंद नाही आहे. त्यामुळे जगाला आता खरं म्हणजे या इस्रायलपासून धडा असा यायला पाहिजे की धर्माच्या नादी लागणं म्हणजे कडवेपणासाठी धर्म पाळा तुम्ही कोणताही असो, आपला पण सहिष्णुपणे पाळा, कडवेपणा आणू नका. कारण ह्या धर्मामुळे हे झालेले हे सगळे कारण इस्लाम वर्सेस ज्यू याला त्यांनी इस्रायल वर्सेस पॅलेस्टाईन असं स्वरूप नाही दिलेलं. हे ज्यू वर्सेस इस्लाम असं धार्मिक रंग त्याला रूप दिले गेलेलं आहे जे नाही आहे. ते प्रत्यक्षात वस्तू नाही. ती पॅलेस्टाईनची जमीन आहे. तिच्यावर तुम्ही 2000 वर्षापूर्वी सोडून गेलेले आणि आज तुम्ही ताबा सांगायला तिथे येत आहे. आणि तुम्हाला कोण ताबा देणार आहे? म्हणजे भारतातले जे काही आपण म्हणतो युरोशियातनं लोक आले त्यांना जर आपण म्हटलं की जा युरोशियात तर मग युरोशियात लोक त्यांना स्वीकारणार आहेत का? उभं पण करणार आहेत ना. त्यामुळे आहे ती स्थिती साऱ्या जगानेच मान्य करावी. पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये जो युनोचा जो ठराव झाला होता की प्रॉपर विभाजन करावं म्हणजे न्याय्य जेवढी लोकसंख्या आहे त्या प्रमाणात न्याय्य प्रमाणात जमिनीची वाटणी व्हावी. जेरुसलेम शहर हे स्वतंत्रच राहावं, त्याच्यावर कोणाचीही मालकी नको, ते इंटरनॅशनल सिटी म्हणूनच राहावं आणि तिथे मग कोणत्याही धर्माच्या माणसाने जावं, दर्शन घ्यावं,
एवढा हिंदूंना जर इस्रायलचा पुळका असेल तर ते राम मंदिर बसवावं आणि तुम्ही जाऊन ते दर्शन घ्या ना, काही हरकत नाही, काय हरकत नाही. नाही का? खरंय. त्याला काही हरकत नाही आहे. हा. पण चुकीच्या बाजूचे अनइथिकल केवळ मुस्लिमांना ते धडा शिकवत आहेत. यांना प्रेम काय आहे इस्रायलचं? ते इस्रायलच्या प्रगतीमुळं, कारण जर आपण जगात पाहिलं तर ज्यूंनी किंवा इस्रायलींनी सर्वात जास्त नोबेल प्राइजेस ज्यूंनी मिळवलेले आहेत. मग ते सायन्समधले असो, म्हणजे रसायनशास्त्र असो, फिजिक्स असो, मॅथमॅटिक्स असो, साहित्य असो. अहो, एक दहशतवादी जो बिनोकेम बेनिन नावाचा दहशतवादी होता, इस्रायल स्थापन करण्यासाठी 1946 सालीच त्याने किमान 750 ते 800 लोक बॉम्ब स्फोटांमध्ये ठार मारले. एवढा मोठा दहशतवादी, या माणसाला अमेरिकेने 76 सालचं नोबेल प्राइज दिलं. आणि ते नोबेल प्राइज कशाचं दिलं? शांततेचं. वा, वा, वा. यासारखा जगातला मोठा क्रूर विनोद काय असू शकतो? अमेरिका हे जगातलं सर्वात मोठं दहशतवादी राष्ट्र आहे. हे मी खुद्द अमेरिकेत 2002 साली रेडिओवर ज्या माझ्या मुलाखती झाल्या त्यावेळेस मी सांगून आलेलो आहे. अमेरिकन हादरले. त्यांना काय वाटलं मी पाकिस्तान म्हणेल, दहशतवादी राष्ट्र. भारतीय माणूस काय म्हणणार? पाकिस्तान. परंतु मग मी त्यांना कसं म्हटलं, मुळात तुम्ही इथले रेड इंडियन लोक जे होते मूळचे, त्यांचा विनाश केला, त्यांची जमीन बळकावली, जगावर दादागिरी करता, जगात युद्ध लादता. तुमच्यासारखा दहशतवादी दुसरा कोण आहे म्हटलं. खरंय. तर हे धाडस जगातल्या सर्व नागरिकांना आता इथून पुढे दाखवावं लागेल आणि न्याय्य बाजू घ्यावी लागेल. न्याय्य बाजू कोणाची? आता इस्रायल ही एक अटळ वस्तुस्थिती आहे. इस्रायल काय तिथनं आता हलवता येणार नाही आहे. परंतु न्याय्य प्रकारे त्यांच्यात जी जमिनीची वाटणी आहे ती करावी. त्या सीमा, आंतरराष्ट्रीय सीमा खऱ्या अर्थाने दाखवतात. आज आंतरराष्ट्रीय सीमा नाही आहे. नाही. त्यासारख्या बदलते असतात. यांचं कोण मुसंडी मारतं त्याच्यावर त्या बदलतात. तर त्या आंतरराष्ट्रीय सीमा आखाव्यात आणि इंटरनॅशनल एक ट्रिटी करावा, करार करावा की या सीमांचं उल्लंघन कोणीही करणार नाही. जर केलं तर आम्ही दोन्ही देश नष्ट करून टाकू. मग बरोबर. तर जगाला शांतता मिळेल. बरोबर. नाही तर शांततेने राहायचं तर ही सीमा तुम्ही पाळा. बरोबर. अशा स्वरूपाचाच एक तोडगा, एक मानवजातीच्या कल्याणासाठी, पृथ्वीच्या हितासाठी. कारण मानवजात असलेला पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे आणि तो असा संघर्षात असावा हे काय बरं आहे. बरोबर. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे लोक खरं विचार, म्हणजे राष्ट्र खरंच विचार करता आहेत का, याच्याबद्दल काय म्हणाल? राष्ट्र विचार करता आहेत का? हां, म्हणजे जे सीमा आखाव्यात तोडगा या संदर्भात निघावा. युनो कडे हा 1946 सालीच ठराव गेला होता. त्यावेळेस तशी विभाजनाची तयारी पण केलेली होती. ती फेटाळली कोणी? इस्रायलने फेटाळली. इस्रायलने भंग केला बरोबर. आणि पॅलेस्टाईनचा प्रदेश बळकवायला सुरुवात केली. किंबहुना पेलोचा उदय जो झाला तो त्याच्यामुळेच झाला. नाही तर पेलो स्थापन होण्याचं, यासर अराफत सारखा माणूस येण्याचं काही कारण नव्हतं. कारण बेन गुरियन यांनी स्टर्न गँग नावाची संघटना काढली, दहशतवादी संघटना. बरोबर. इरगुन नावाची संघटना. ह्या दहशतवादी संघटनेने स्थापन केल्या. आज जगामध्ये पेलोचं चर्चा होते, ह्या इरगुनची कधी होत नाही. लोकांना स्टर्न गँग काय भानगड ही सुद्धा माहीत नाही आहे. पण या जगातल्या सर्वात मोठ्या दहशतवादी संघटना होत्या आणि आहेत हे आपण विसरतो. हे दुर्दैव आहे. तरी सर, आत्ताची परिस्थिती बघता जर का युद्ध झालं, महायुद्ध होतंय तिसरं सपोज, तर भारत कोणाचा पाठीमागे उभा राहील आत्ताची परिस्थिती? आतापर्यंतची स्थिती आहे आणि प्राईम मिनिस्टरने जे स्टेटमेंट दिलेलं आहे, आपलं सहानुभूती सगळी पॅलेस्टाईनलाच आहे. त्यामुळे कारण पॅलेस्टाईनची का की 2000 वर्ष जे सोडून गेलेत त्यांनी, त्याचा जुडिया एक छोटासा प्रांत, त्याचा तुम्ही मोठ्या विस्तृत भागावर आज अधिकार जर सांगायला आला ते नैतिक नाही. म्हणून भारताने नैतिकदृष्ट्या बाजू घेतलेली आहे पॅलेस्टाईनची. इस्रायलशी भारताने व्यापाराचे संबंध, मग ते पेगॅसस सारखं गुप्तहेर खात्याला लागणार किंवा मोसाची मदत वगैरे, हा जो भाग आहे, हा भाग याच्या टेक्नॉलॉजी पुरता इस्रायलशी होऊ शकतो. शेती असेल. आणि तिसरी गोष्ट, इस्रायलचा भारताला ऑइलचा फायदा नाही, कारण इस्रायलमध्ये ऑइल अजिबात पिकत नाही, पॅलेस्टाईनमध्ये पिकत नाही. त्यामुळे ऑइल हा विषयच नाही आहे. त्यामुळे भारताला दुसरा काही फायदाही नाही, डिपेंडन्सी वगैरे काही नाही, काहीच नाही. ही टेक्नॉलॉजी, अर्थात लष्करासाठी लागणारी टेक्नॉलॉजी, त्यानंतर गुप्तचर खात्यासाठी आदान प्रदान माहितीचं, कारण त्याची मोसाद ही अत्यंत प्रभावी संघटना आहे. यावेळेस ती फेल गेली अर्थातच, कारण हमासने हल्ला केल्यानं तपास लागला नाही. हे त्यांचं एक दुर्दैव म्हणू आपण, किंवा हमासचं ते कौशल्य म्हणू, असंही असू शकतं ना. त्यांनी वाट पाहिली. आणि ओके सर, आता एवढ्या मोठ्या इतिहासाचा तुम्हाला अभ्यास आहे, म्हणजे पार खानदेशापासून, सातपडापासून तर इस्रायलपर्यंत,
तर मला एक प्रश्न आहे की आता अशी न्यूज येते की बाबा अमुक अमुक राष्ट्राकडे इतकी वेपन्स आहेत, तर ते तुम्हाला कसं माहिती पडतं? म्हणजे खबरी कोण आहे तुमचे? आता वृत्तपत्रांना कसं माहिती पडतं हा पहिला प्रश्न आहे. हां. वृत्तपत्रांना जे माहिती पडतं ते दुसऱ्या वृत्तपत्रांमधनं किंवा कुठून तरी बातम्या येत असतात, त्यातनं त्यांना माहीत पडत जातं. त्यात किती सत्य असतं किती नसतं हे व्हेरीफाय करायला काय पत्रकार काय गेलेला नसतो. आता इतिहासकार म्हणून माझा सोर्स काय मग? हां. तर वृत्तपत्र हा विश्वसनीय सोर्स नाही नाही, म्हणता. biased. त्यातल्या त्यात तो सत्याच्या थोडाफार किंचित जवळ जाऊ शकतो, नाहीशा तर भाग नाही, परंतु ते ॲक्युरसी त्यात नसते. दुसरा भाग असतो त्या गव्हर्नमेंटचे संरक्षण खात्याचे अहवाल, त्यातनं किती टँक्स आहेत, किती क्षेपणास्त्र आहेत, किती बाकीचे व्यवस्था आहेत, रायफली किती आहेत, गोळ्या किती आहेत वगैरे याची माहिती समजा त्यातनं एक मिळू शकते. ती त्यातल्या त्यात ती पण सत्य नसते, कारण कोणतंही राष्ट्र बोस्टिंग तरी करतं त्यात लपून तरी ठेवतं नाही का. म्हणजे ही माणसाला सवयच आहे, काहीतरी लपवायचं तरी नाही तर काहीतरी फुवून दाखवायचं. आता उदाहरणार्थ गंमत सांगतो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात काय झालं होतं, इंग्लंडने असं दाखवलं की आमची लष्करी ताकद प्रचंड आहे, कारण त्यांना माहिती होतं की जर्मनीची विमानं घिरट्या घालत आहेत आणि ते आपली सज्जता काय आहे ही टिपत आहेत. तर मग त्यांच्या युवरात धडकी भरावी म्हणून त्यांनी एक आयडिया केली. त्यांनी कागद लावून म्हणजे चिकटवून सांगाड्यावर विमानं अशी झुंडीच्या झुंडी उभ्या केल्या आणि विमानं यायला लागली. यांना एवढी विमानं दिसली, अरे म्हटलं बापरे इतकी विमानं याच्यावर हल्ला करणं जरा डेंजर आहे, कारण एवढी विमानं जर सटली हवेत आणि गोळीबार करायला लागली किंवा तोफा मारायला लागली तर आपलं काही खरं नाही. मग असं ठरलं की बघावं यांची काय शस्त्र. मग जमिनीवरचे हेर असतात, जमिनीवरचा एक हेर गेला, अत्यंत धोके पत्करून धाडस करून नावं बदलून सगळं करून गेला. त्याने बघितलं, तोही घाबरला की खो खो एवढी विमानं जमिनीवर नाही, ते खरीच वाटली त्याला, कारण ती रंगोळीच शेवटी त्याला पेंटिंगच असं केलं होतं. पण हा गेला, जवळ गेला जवळ गेला जवळ गेला आणि काय केलं त्याने सहज हात फिरवला, त्याला डाऊट हात आत घातला आणि खसकन जो आत गेला सगळं हातच आत गेला. आतमध्ये फक्त याचा कामठ्यांचा सांगाडा आहे. मग त्याने त्याचे फोटो बिटो काढले आणि तो तिथनं गेला. मग जर्मनीच्या लक्षात आलं की हे सगळं खोटं आहे, आपण हल्ला करायला काही हरकत नाही. म्हणजे सरकारसुद्धा शस्त्रसज्जतेबद्दल धुळफेक करू शकतं, म्हणजे ते आपल्या नागरिकांना बरं वाटावं आणि शत्रूलाही धडकी भरावी असा त्याचा हेतू असतो. आणि काही माहिती तर अत्यंत गोपनीय अशी ठेवली जाते. मग आता आपल्याला ते तर्कबुद्धी वापरावी लागते की उदाहरणार्थ हमासला शस्त्रपुरवठा कोण करू शकतो, कारण आता ही समजा 5,000 का 500 काही समजा त्याची संख्या काही असेल म्हणजे आली कुठनं, त्याचा सप्लाय कुठनं झाला, कारण ती त्या गाझापट्टीतच निर्माण नाही होऊ शकत. मग ती त्यांना इजिप्तनं दिली, इस्रायलनेच दिली, स्वतः इस्रायलनेच पुरवली. कारण का अमेरिकेने सांगितलं, कारण अमेरिकेला तणाव पाहिजे, कारण अमेरिकेला युक्रेन आणि रशियाचा तणाव जो चालू आहे त्याच्यावरून लक्ष आठवायचं आहे आणि नवीन तणावाकडं. आणि आता तिथे यशस्वी झालेच त्याच्यामध्ये की जगात सगळीकडे चर्चा आता कोणाची चालू आहे, युक्रेन विषय लोक विसरले. म्हणजे तर्कबुद्धी कुठे वापरावी लागते, कुठे ऑथेंटिक सोर्स त्यातल्या त्यात पूर्ण 100% सत्य माहिती अशा लष्करीबद्दल ही मिळणं ही जवळपास अशक्य म्हटलं तरी, म्हणजे अगदी हेरांना सुद्धा मिळत नाही, कारण हेरसुद्धा चकू शकतात. हे आपण पाहिलंच, कारण त्याला कॅमोफ्लेज जे केलं जातं, अनेक माहिती लपवली जाते, खोटी माहिती दिली जाते. हेरसुद्धा काही डबल एजंट होतात, ते इकडची माहिती तिकडं किंवा काय खोटं सांगायचं काय खरं सांगायचं अशी मिश्र करून सांगतात. त्यामुळे तो हा जो कुरघोडी जी आहे एकमेकांवरची हिची नाट्य हेर खात्यामध्ये चालू असतात. त्यामुळे ते सुद्धा अंधारात असतात अनेक बाबतीत. त्यामुळे वृत्तपत्रांना ती माहिती मिळणं शक्य नाही. इतिहासकार काय करतो, घडलं काय, ॲक्च्युली काय झालं आणि सांगितलं काय गेलंय आणि तर्क काय चालतो. जसं आपण हमासने शस्त्र आणली कुठनं, म्हणजे ते एक असेल का 1000 असतील प्रश्न तो नाही आहे. संख्येबद्दल आपण सोडून देऊ विषय, म्हणजे त्याची चर्चा नको. पण व्हॉट इज द सोर्स ऑफ देअर वेपनरी हा प्रश्न उभा राहतो आणि त्याचं उत्तर शोधण्याचा जेव्हा प्रयत्न चालू होतो ना, मग त्यावेळेस संभाव्य गोष्टी दिसायला लागतात की यात अमेरिकेचा हात असू शकतो, कारण तणाव वाढवायचा आहे. अरबांचाही असू शकतो, किंवा इराणने सुद्धा पुरवठा समुद्रमार्गाने पाणबुडीतनं केलेला असू शकतो. म्हणजे देर आर पॉसिबिलिटी. मग त्यातली
ऑथेंटिक पॉसिबिलिटी कोणती हे आपण झिरो डाऊन करत जाणार एक कॅपॅसिटी मग यात शक्यता किती आहेत अशक्य काय आहे, शक्य किती अशक्य किती हे करत 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 आपण डिडक्शन लॉ ऑफ डिडक्शन तिथे वापरतो आणि मग कुठेतरी एका कन्क्लुजनवर येतो. बरोबर आहे. अशी गोष्ट झाली की माझ्याकडे 4 फोन आहेत पण चालतात किती म्हणजे टँक्स आहेत पण वर्किंग किती मेंटेनन्स मध्ये किती आणि खरं कामाचे किती अगदी बरोबर. असून नसल्यासारखे ना ते मग हे नाही तर याच्याकडे 4 मोबाईल म्हणजे काय श्रीमंत माणूस दिसतो काय का? श्रीमंत माणूस. असं समज होण्याची शक्यता आहेच ना. आणि फोन एकावर येतात फक्त असंही असतं. तर मग ही ताकद दाखवण्यासाठी राष्ट्र कोणत्याही लेवलला जाऊ शकतं. बरेच लोक असं करतात ना. या खिशात एक मोबाईल असतो, इथे एक मोबाईल असतो, वर हातात एक मोबाईल ते लग्नात असतो, जाताना हातात एक हातात असतो. ठेवतात. हातात ठेवतात नाही. असं लोकांना ते झालं पाहिजे म्हणून. ज्यावेळेस मोबाईल नवीन होते त्यावेळेस तर लोक बेल मुद्दाम सांगायचे बाहेर फोन कर लेट हा नुसता घंटी जरी वाजली की सगळे त्याच्याकडे बघायचे काय भारी म्हणून दिसतं. हो. आणि त्याच्यावरती कुमकुमची रिंगटोन लावलेली असायची जसं करून. आता एक गेम खेळूया. आमच्याकडे एक चिराग आहे. ते चिराग घातल्यानंतर त्यातून जीन निघतो. बरं. ओके. तर 3 अशा इच्छा आहेत. तुम्हाला 3 संधी मिळतील. त्यातून 3 इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत. त्या मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा कसं आला आता जीन. तर इतिहासामधील असं कोणतं व्यक्तिमत्व आहे जे आता हयात नाहीये पण त्यांना तुम्हाला भेटायचं आहे? शिवाजी महाराज काय बोलणार आहे भेटून? जस्ट बोलणार आहे, महाराज म्हणून मुजरा करणार आहे आणि माझ्या काळात परत येणार आहे. मुजरा करायचा आहे तुम्हाला? वा वा ग्रेट ग्रेट. आणि शिवाजी महाराजच का? अशासाठी की ज्यांनी ज्यावेळेस 4-5 सत्ता घेरलेल्या होत्या, ज्या काळात त्यांचे वडीलही इस्लामी सत्तेच्याच अखत्यारीत होते, अशा काळात मुलावरचे संस्कार सहसा वडिलांचे काय असतात की मी जे करतोय तसंच तू कर, अशा स्वरूपाचे सर्वसाधारण जगभरात असं चालतं. अशा स्थितीत शिवाजी महाराजांनी आपल्या पित्याच्या पावलावर पाऊल टाकून सरदारी मिळवणं, मनसबदारी मिळवणं हे तत्कालीन जे मराठी समाजामध्ये जे एक स्तोम होतं त्याला पहिलं नाकारणारा हा एक महाराष्ट्रातला प्रेमी माणूस. दुसरी गोष्ट अशी की त्यासाठी त्यांच्यावर प्रेम लोकांनी केलं. का केलं? कारण मला नेहमी असं वाटत आलेलं आहे की त्यांच्यामध्ये खरोखरच असा काही सद्गुण असला पाहिजे की ज्याच्यामुळे माणसं त्यांच्या जीवाला जीव द्यायला तयार झाली. ज्या काळामध्ये भाऊबंद काय एवढ्या माजलेल्या होत्या, लोक एकमेकाचे खून करत होते, अगदी त्यांच्याच घराण्यामध्ये म्हणजे लखोजी जाधव वगैरे प्रकरण आपल्याला माहिती आहे की खुनाखुनीचे भानगडी. अशा स्थितीत जीवाला जीव देणं हा एक चमत्कारच होता आणि तो चमत्कार त्यांनी घडवला. त्यामुळे त्यांना भेटावंसं वाटतं, पाहावंसं वाटतं. म्हणजे बोलायचं काहीच नाही आहे. वा. दुसरी संधी हे हातात घ्या. आला जिना आला. तर इतिहासामधील अशी कोणती घटना आहे की तुम्हाला अवॉइड करावंसं वाटेल की ही घटना नको व्हायला पाहिजे होती? सांगू? नक्की सांगू. या पृथ्वी तलावर मानवजात जन्माला येणार नाही अशी इतिहासातली घटना मी निर्माण करेल. म्हणजे माणूस जात जी निर्माण झाली पृथ्वी तलावर ही सगळ्यात वाईट घटना आहे असं माझं मत आहे. त्यामुळे युनिक नाही तर पृथ्वी ही अत्यंत सुंदर आणि अत्यंत निसर्गाने, प्राणी जगताने, पक्षी जगताने, मत्स्यजीवनाने अत्यंत वैभवशाली असती. आज तिचा आम्ही नरक करत चाललो आहे. तर या पृथ्वीवर माणूस नको. इतिहासातली ही घटना मला आवडत नाही. मी ती बदलायचं जर मला ताकद आली, शक्ती आली नक्की ती बदलेल. बरोबर. म्हणजे त्याच्यावर अर्थात माझाही अंत होईल. मला तर आनंदाने मी सहन करेल पृथ्वीच्या हितासाठी. बरोबर. आपण डिझर्व नाही करत पृथ्वी. नाही, वी डोंट डिझर्व ॲट ऑल. एक्झॅक्टली. तिसरी संधी आला. तर आता ॲज तुम्ही आता हिस्ट्रीचा अभ्यास करतात तर त्यात काय बदलाव असं तुम्हाला वाटतं? कारण अगेन आपण मराठी पुस्तकात बघतो इतिहासाचे डेफिनेशन आपण सांगतो की इतिहासात केलेल्या चुका परत करू नये म्हणून इतिहास शिकणं महत्त्वाचं आहे. बरोबर. तर तो इतिहास लिहिताना आपण निष्काळजीपणा होतोय का? किंवा तुमच्या पूर्ण डिपार्टमेंटमध्ये कोणती गोष्ट चेंज करावीशी तुम्हाला वाटते? महाराष्ट्राचा संगतवार इतिहास हा अजूनही अस्तित्वात नाही आहे. सातवाहनपूर्व काळ ते अगदी आतापर्यंतचा काळ, अगदी आता आपण आत्ताचे जे नेते आहेत त्यांचासुद्धा इतिहास काही आहे सगळ्या दंतकथांनीच भरलेला आहे. म्हणजे मी नेहमी म्हणतो की भारतालाच इतिहास नाही आहे.
कारण सगळ्या मिथकं भरलेली आहेत इतिहासामध्ये. त्यामुळे एक तटस्थ पद्धतीने इतिहासाचं परिशीलन करून नव्याने इतिहास डॉक्युमेंटेशन आणि जे पुरावे नसतील ते पुरावे शोधणं किंवा त्याचा तार्किक अन्वयार्थ लावणं हे फार गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रातले इतिहासकार आहेत हे फार मर्यादित इतिहासात अडकून पडलेले आहेत असं मला वाटतं. त्यांनी महाराष्ट्राचा फक्त राजकीय इतिहास पाहतात पाहायचा जर आर्थिक इतिहास कोणी पाहत नाही, सामाजिक इतिहास धावून पाहत नाही, सांस्कृतिक इतिहासला हातही लावत नाहीत. यांना धार्मिक इतिहास सुद्धा माहीत नसतो. कोणत्या काळात एखादी धार्मिक घटना नेमकी काय झाली, त्याचं सांस्कृतिक कारण काय होतं, सामाजिक कारण काय होतं. आणि आर्थिक इतिहास जो आहे तो आर्थिक इतिहास अख्ख्या देशाचाच लिहिला गेलेला नाही आहे. किंबहुना शिवाजी महाराजांचं आपण घेऊ, त्यांचं आर्थिक धोरण काय होतं याच्याबद्दल एकाही इतिहासकाराने कधी लिहिलं आहे का, तुम्ही दाखवून द्या. नाही लिहिलेलं. कारण हे फार मोठं न्यून आहे भारतीय किंवा मराठी इतिहासातलं. हे दूर व्हायला पाहिजे आणि सर्वांनी त्यासाठी प्रयत्न करावा. थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन या पॉडकास्टवर आलात आणि एवढी सगळी माहिती आम्हाला सांगितली. म्हणजे बिंग खानदेशी मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. आज खरंच प्राऊड फील होतंय मलाच. काय एपिसोड पाहिल्यानंतर प्रत्येकाला खरंच प्राऊड फील होईल की आपल्या पूर्वजांनी आपल्या धर्तीवर एवढं काही करून ठेवलंय. पार अर्जुनापर्यंत युद्ध केले आपण आणि आपण काही साधे सुधे लोक नाही आहोत. अगदी. तर आणि हा टॉपिक सोडून सुद्धा बरेच टॉपिक्स आहेत आपण जे कव्हर करणार आहोत. तर एक सिरीज लॉन्च करायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत सरांसोबत. तर थँक्यू सो मच फॉर कमिंग. एकदा सोबत होऊन जाऊया. जय खानदेश. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. थँक्यू सो मच.